मात्र प्रिलियमला जर तुम्ही बघितलं तर एक प्रश्न राज्यशास्त्रावरती पडला. येतं लक्षात, जसं की तुम्हाला रशियन क्रांतीबद्दल विचारलं होतं. म्हणजे की आपल्याला प्रिलियमला जो राज्यशास्त्र सब्जेक्ट आहे तो करणं गरजेचं आहे. बट त्याच्यामध्ये मोजके पॉईंट आहेत ते करायचे आहेत. अख्खा राज्यशास्त्र करत बसायचं आहे का, थिंकर वगैरे नाही करत बसायचं आहे. त्याच्यामुळे आपण कोर पॉलिटीवरतीच जास्त भर द्यायचा आहे आणि शेवटचे काही लेक्चर मग आपण जे राज्यशास्त्राचे आहेत ते कंप्लीट करून घेणार आहोत. क्लॅरिटी. आता सगळ्यात पहिलं पॉलिटीचा अभ्यास करताना तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे की सगळ्यात पहिलं तुमच्याकडे बघा, पॉलिटीचा असो किंवा इवन दो कोणत्याही MPSC UPSC किंवा कुठलीही एक्झाम असू द्यात, इवन दो आपण 12वीपर्यंतच्या परीक्षा, सगळ्यात पहिलं काय करतो रे आपण, सिलेबस. फक्त सिलेबस करतो. कसा करतो, झेरॉक्स काढतो आणि झाकून लॅमिनेशन करून ठेवतो. बरोबर आहे ना. आणि जर तुम्हाला 8 दिवसांनी विचारलं की तुम्ही ह्या 8 दिवसात काय वाचलं तर काय माहीत नसतं. सर पॉलिटी वाचलं, हिस्ट्री वाचलं, जॉग्राफी वाचलं एवढंच सांगता तुम्ही. बट तुम्ही जर पाहिलं मुख्य परीक्षेचा सिलेबस डिकोड केलं आहे आयोगाने, त्याच्यामध्ये कोणते टॉपिक आहेत, कोणते सब टॉपिक आहेत हे सगळं दिलेलं आहे. येतं लक्षात. मग तुम्हाला अभ्यास करताना पॉलिटीचा काय करायचं आहे किंवा इव्हन तो मी सांगतो की कुठल्याही विषयाचा सिलेबस कॉपीची जी प्रिंट आहे सगळ्यात पहिलं प्रिंट काढायची आहे. आणि तुम्ही कोणत्याही विषयाचा अभ्यास करा, लायब्ररीत करा, क्लास करा, तुमच्या जवळ ती सिलेबस कॉपी असली पाहिजे. तुमच्या जवळ ती सिलेबस कॉपी असली पाहिजे. आणि आज जो तुम्ही पॉईंट वाचला तो तुम्ही त्या सिलेबस कॉपीमध्ये मार्क केला पाहिजे. येतं लक्षात. म्हणजे आपल्याला कळतं की आपलं आजपर्यंत काय झालं आहे आणि काय नाही झालं आहे. क्लॅरिटी. आता आपला विषय बघताना, विषयाला सुरुवात करताना तुम्हाला नोट्समध्ये काय वाचायचं आहे, ठीक आहे, ते तर मी सांगेलच पुढे. मात्र आज विषयामधल्या मूलभूत संकल्पना सगळ्यात पहिलं बघणार आहोत. म्हणजे आपण डायरेक्ट पुस्तक वाचायला सुरुवात करतो. बट ते वाचायला तुम्ही जर ड्रायव्हिंग क्लास लावला तर तुम्हाला डायरेक्ट गाडी शिकवायला सुरू करण्याच्या आधी रस्त्यावरचे सायन्स सांगतात की राईट टर्न घ्यायचा असेल तर काय, लेफ्ट टर्न घ्यायचा असेल तर काय, स्पीड ब्रेकर असेल तर काय. सेम त्याप्रमाणे तुम्हाला ज्यावेळेस विषयाची सुरुवात करायची त्याच्या आधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे विषयामधल्या बेसिक संकल्पना. पुढे जाऊन फक्त तो शब्द मी वापरणार शिकवताना, पुन्हा तिथे जाऊन त्या शब्दाचा अर्थ काय होतो हे एक्सप्लेन करत बसायला वेळ नसतो आपल्याला. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला जर असं एक वाक्य दिलं की तुम्ही तुमच्या मामाकडून पैसे घ्यायचे नाहीत, तुम्ही तुमच्या आजीकडून पैसे घ्यावेत, आजोबाकडून घ्यायचे नाहीत, हे डायरेक्ट नवीन जन्माला आलेल्या बाळाला तुम्ही सांगायला लागला, ज्याला बोलायला येतंय हे, पण त्याला आधी काय समजावून सांगावं लागेल ते, मामा म्हणजे काय, आजी म्हणजे काय, आजोबा म्हणजे काय. येतं लक्षात. ते सांगावं लागेल. मग तेव्हा त्याला कळेल की मामाकडून पैसे घ्यायचे नाहीत म्हणजे नेमके कोणाकडून घ्यायचे नाहीत. का त्याला आपण असं सांगणार मामाकडून पैसे घेऊ नकोस, मामा म्हणजे आईचा भाऊ, असं काही गरज नाही. ते कॉम्प्लिकेटेड होतं आहे. लक्षात येतं तुमच्या. सेम तसं विषयाला सुरुवात करताना, विषयाची सुरुवात करताना जर आपण बघितलं तर तुम्हाला काही संकल्पना जसं की लोकशाही, नंतर तुम्ही गणराज्य किंवा प्रजासत्ताक, संसदीय शासन व्यवस्था, राजेशाही असे शब्द ऐकले असतील. प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, न्यायिक पुनर्विलोकन, एखादी बाब न्यायप्रविष्ट असणं, संघराज्य म्हणजे काय, एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही ऐकलेल्या असतील. तर या बेसिक संकल्पना आपण सगळ्यात पहिलं काय करूयात, इथून शिकून घेऊयात. येतं लक्षात. ह्या बेसिक संकल्पना जर आपण व्यवस्थितरित्या शिकलो तर तुमचा विषय खूप हलका आणि सोपा होतो. ठीक आहे. आता तुम्हाला जर मी विचारलं की लोकशाही, जगामध्ये तुम्हाला माहीत असलेले लोकशाही देश सांगा. प्रयत्न करा. लोकशाही देश हा भारत तर आहे, तो पण सांगू शकता. अजून ब्रिटन, ब्रिटन लोकशाही आहे, राजा आहे तिथे, तरी लोकशाही आहे. मॅडम बोला, मला श्वास घेऊ द्या आधी थोडंसं. ब्रिटन आहे का लोकशाही? अमेरिका आहे का? हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहू द्यात. ठीक आहे.
क्लास होईल, तुम्हीच उत्तरं सांगाल. आता लोकशाही आहे, पण जगामध्ये सगळीकडेच लोकशाही आहे का? नाही. काही अपवादात्मक देश आहेत बघा. जवळजवळ आत्ता जग या लेवलला पोचलंय, जगामध्ये मॅक्स ठिकाणी लोकशाही आहे. सगळ्याच म्हणत नाही, मॅक्स ठिकाणी लोकशाही आहे. काही अपवादात बोटावर मोजण्या इतके देश असे आहेत की जिथे लोकशाही नाही. आलं लक्षात? जसं की नॉर्थ कोरिया. पण जगामध्ये प्रत्येक देशामधली लोकशाही सारखी आहे का? तर प्रत्येक देशामधली लोकशाही सारखी नाही आहे. मग लोकशाहीचे पण काही प्रकार पडतात. त्या प्रत्येक प्रकारामध्ये एक संकल्पना दडली आहे. ती संकल्पना जर आपली क्लिअर झाली तर आपले बरेच प्रश्न सुटतात. आता जसं की जर काय करायचं माहिती आहे का, पॅरामीटर लावायचे. पॅरामीटर लावला की प्रकार बदलतो. म्हणजे बऱ्याच वेळा आता MPSC करणारी पोरं म्हणजे लग्नाच्या वयातली पण असतात. ठीक आहे. मग समजा तुम्ही एखादं स्थळ बघायला गेला, ठीक आहे, एखादं स्थळ बघायला गेला आणि तिथे काय असतंय, मुलगा खूप चांगला आहे पण पगार कमी आहे. ठीक आहे. मुलगा दिसायला ठीकठाक आहे पण पगार खूप जास्त आहे. म्हणजे पॅरामीटर लावला की त्याची क्वालिटी बदलते. सेम तसं या लोकशाहीमध्ये जर तुम्ही साधं बघितलं की लोकशाही म्हणजे काय, कधी कधी आपली सुप्त बुद्धी एवढी चालते. नाही सर म्हणे, जर एखादा तलाठी शिकलेला चालतोय, एखादा तहसीलदार पाहिजे तर तो एक्झाम देऊन पास होतो, सर तसं आमदार खासदारसुद्धा परीक्षेद्वारे निवडले पाहिजेत. असं सुप्त बुद्धी कधी कधी आपली चालते. बरोबर आहे ना? असं वाटतं की आपल्या मनात येतं. पण लोकशाही, मग ती लोकशाही होईल का? समजा मी जर असं म्हणलं की आपले माननीय पंतप्रधान जे आहेत त्यांनी असं ठरवलं की इथून पुढे इलेक्शन होणार नाहीत, बट मी सगळं काही जनतेच्या हिताचं करेल, आणि त्यांनी खरंच तसं केलं. त्यांनी किती जरी चांगलं काम केलं, सगळं आयुष्य जनतेसाठी वाहून घेतलं, स्वतःसाठी काहीच नाही केलं, बट इलेक्शन होणार नाहीत, ती लोकशाही झाली का रे? मग लोकशाही म्हणजे काय नेमकं? जे शासनकर्ते आहेत ते आपल्यातून पाठवलेले आहेत, दॅट इज लोकशाही. कळतंय का? मग तुम्ही उद्या एक IAS खासदार बनवला, एक स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा आमदार बनवला, ती लोकशाही होईल का रे? ती लोकशाही होईल का? भले ते कितीही चांगले असू द्यात, लोकशाही होणार आहे का? ती नाही. क्लॅरिटी? आता लोकशाहीला पहिला पॅरामीटर आपण काय लावायचं माहिती आहे का? शासनकर्ते कसे पाठवले जात आहेत, शासनकर्ते कसे निवडले जात आहेत, शासनकर्ते कसे निवडले जात आहेत, शासनकर्ते कसे पाठवले जात आहेत. आता उदाहरण घ्या, शासनकर्ते म्हणजे कोण? आपल्या घटक राज्यामध्ये जर आपण बघितलं, घटक राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात वगैरे हे असे घटक राज्य, यांच्यामध्ये जर बघितलं तर शासनकर्ते कोण आहेत? मंत्रिमंडळ. येतं लक्षात? अजून लॉ मेकिंग बॉडीमध्ये कोण आहे? सगळे आमदार. राईट. सेम केंद्रामध्ये खासदार आणि मंत्रिमंडळ. मग आता बघा पॅरामीटर काय लावलं आहे आपण? शासनकर्ते कसे निवडले जात आहेत, शासनकर्ते कसे पाठवले जात आहेत. जर एखाद्या लोकशाही देशामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये जे शासनकर्ते आहेत, शासनकर्ते डायरेक्ट जनता आहे. शासनकर्ते कोण आहे? डायरेक्ट जनता आहे. कुणाला निवडून दिले का त्यांनी? नाही. म्हणजे ज्या देशामध्ये डायरेक्ट शासनकर्ता म्हणून जनता काम करत असते त्याला म्हणायचं आपण प्रत्यक्ष लोकशाही. क्लॅरिटी? आणि ज्या देशामध्ये शासनकर्ता कोण आहे? जनतेने पाठवलेले प्रतिनिधी. उदाहरणार्थ राज्यामध्ये आपण आमदार पाठवतो, त्याला मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणतो. क्लॅरिटी? आणि केंद्रामध्ये आपण MP पाठवतो, खासदार, मेंबर ऑफ पार्लमेंट पाठवत असतो. बरोबर आहे? म्हणून एक लक्षात घ्या, ज्या देशामध्ये जे राज्यकर्ते आहेत, ज्या देशामध्ये शासनकर्ते आहेत, हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, त्याला आपण म्हणायचं आहे अप्रत्यक्ष लोकशाही. म्हणजे तुम्हाला जर लोकशाहीचे एक पॅरामीटर लावला की शासनकर्ते कसे निवडले जात आहेत किंवा कसे पाठवले जात आहेत, ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला लोकशाहीचे किती प्रकार कळाले? 2. कोणते? प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही. चला मला सांगा, भारत कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो? अप्रत्यक्ष लोकशाही. ब्रिटन
अप्रत्यक्ष लोकशाही. अमेरिका अप्रत्यक्ष लोकशाही. म्हणजे तिघं एका कॅटेगरीमध्ये मोडत आहेत. मग स्वित्झर्लंड एक छोटासा देश आहे म्हणून तिथे आपलं काय आहे, प्रत्यक्ष लोकशाही आहे. क्लॅरिटी. आता मी बघा एक लक्षात ठेवा, आयोग मी एवढं सगळं शिकवून झालं तुम्हाला आणि आयोग प्रश्न काय विचारला माहिती आहे का, आपण अप्रत्यक्ष लोकशाहीलाच प्रातिनिधिक लोकशाही म्हणू शकतो. बघा बरोबर आहे. प्रातिनिधिक का, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे काय करतायत, शासन चालवतायत. आलं लक्षात. ह्या संकल्पना मुळासकट क्लिअर असणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय म्हणता, नाही सर हे तर शिकवलंच नाही, तुम्ही आउट ऑफ बॉक्स आलाय. तुम्हाला इथे थोडीशी आकलनाची गरज आहे. आलं लक्षात. आपल्यामध्ये काय डिफरन्स राहिला पाहिजे इथून पुढे. कोणाचाही प्रश्न असा नसेल सर मी कसं वाचू, कसा अभ्यास करू. का, तुम्ही 10वी केली, 12वी केली, ग्रॅज्युएशन केले, कसं वाचायचं हा प्रश्न आधीच सॉल्व्ह झालेला आहे. तुम्हाला वाचाय शिकलाय. येत लक्षात. कसं लक्षात ठेवायचं हे पण तुम्हाला माहिती आहे. मग उगाच वेड का बनता इथं येऊन. आलं लक्षात तुमच्या. मग तुमचा प्रश्न काय असला पाहिजे रे, सर काय वाचायचं सांगा, आम्हाला फक्त हे सांगा हे वाचायचंय, आम्ही ते वाचू, पास होऊ. आलं लक्षात. मेन मुद्दा. मग कसं लक्षात ठेवायचं ते तुमच्या परीने तुम्ही केलेलंच आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, 10वी पर्यंत आपण पाठांतरच केलंय. इवन दो मराठीचं सुद्धा पाठांतर केलंय उत्तरं. आलं लक्षात. फक्त आता आपल्याला कोणती स्टेज बदलायची माहिती, आपल्याला पाठांतर नाही करायचं, समजून घ्यायचं. येतं लक्षात. समजून घ्यायचं. कारण सांगतो सिलेबस मोठा आहे. मग प्रत्येक गोष्ट पाठ करू शकतो का रे, नाही, समजून घ्यावे लागतील. बरं सर आपल्या विषयामध्ये कलम खूप सारे आहेत, काय करायचं मला सांगा. तुमच्यापैकी प्रत्येकाला सख्य नसू द्यात, किमान लांबचे जवळचे मिळून 100 तरी पाहुणे असतील का नाही. 100 कधी यादी पाठ केली का रे बसून, आज पाठच करतो जरा, इकडले पाहुणे राहिलेत, आईकडचे राहिलेत 10, कधी केलेत का पाठ. कसं काय लक्षात आहे तुमच्या, आहेत का नाही लक्षात, कसं काय लक्षात आहेत. जगलोयच रे ते पाहुणे आपल्याला, ज्यांनी आपल्याला जगू दिलं नाही. बरोबर आहे का नाही, राईट ना. सेम आपला विषय रे, पॉलिटी विषय बघा बरं तुम्ही. खासदार तुमच्या बाजूला आहे, आमदार तुमच्या बाजूला आहे, पंतप्रधान रोज दिसत आहेत, मंत्री रोज दिसत आहेत तुम्हाला, सगळा विषय तुमच्या बाजूला आहे. बस तुम्हाला तो जगायचा आहे. म्हणजे विचार करा की किती शोकांतिक आहे. तुम्ही आमदारकीला किंवा खासदारकीला मतदान केलं असेल आणि त्या क्लासमध्ये येऊन मला विचारताय की सर खासदारकीचं इलेक्शन कसं होतं. वस्तुस्थिती का नाही मला सांगा. बस तेच तोडायचं आहे आपल्याला. आलं लक्षात. ठीक आहे. चला तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो मी की शासनकर्ते कसे निवडले जात आहेत. याच्यावरून लोकशाहीचे किती प्रकार पडतात. 2, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. ज्या देशामध्ये स्वतः जनता शासनकर्ता आहे, स्वतः जनता शासनकर्ता आहे, अशा देशामध्ये कोणती असते, प्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट लोकशाही. आणि ज्या देशामध्ये जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी शासन करतायत त्याला आपण काय म्हणतो, अप्रत्यक्ष लोकशाही, इनडायरेक्ट लोकशाही, हे लक्षात किंवा डेमोक्रेसी. आणि मग इनडायरेक्ट जी आहे तिलाच आपण प्रातिनिधिक लोकशाही असं सुद्धा म्हणू शकतो. तिलाच आपण काय म्हणू शकतो, प्रातिनिधिक लोकशाही सुद्धा म्हणू शकतो. क्लॅरिटी. चला आता पॅरामीटर बदलायचं आहे. 2 प्रकार तर पक्के झाले, कळाले मला. हे पण कळालं की अमेरिका, ब्रिटन आणि इंडिया एकाच कॅटेगरीमध्ये आहेत. कुठे, अप्रत्यक्ष लोकशाहीच्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये. मी जर तुम्हाला म्हटलं भारतात प्रत्यक्ष लोकशाही आहे, कुठे आहे सांगू शकाल का. कुठे म्हणजे एखादं राज्य शोधू नका असं, प्रत्येक राज्यात आहे. कुठे सांगा, प्रयत्न करा एक सांगायचा. आपली ग्रामसभा बघा बरं. गावामध्ये दारूबंदी ठराव पास करायचा आहे. पास कोण करतं, ग्रामसभा. ग्रामसभेचे मेंबर कोण असतं, गावच्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येक मतदारांनी मिळून गावची ग्रामसभा बनलेली असेल. म्हणजे गावचा निर्णय कोण घेतंय, कोण, ग्रामपंचायत नाही, ग्रामसभा घेते. ग्रामसभा म्हणजे नथिंग बट कोण, गावातला प्रत्येक नागरिक. म्हणजे काय झालं ते, प्रत्यक्ष लोकशाही. क्लॅरिटी. पण देश लेवलला गेलं सोपं आहे का रे, हाणामारी होईल यांची. गावच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा किती भांडणं होत असतात. देश लेवलला कसं चालेल, एवढ्या मोठ्या देशात नाही चालणार ना, म्हणून आपण प्रतिनिधी पाठवत असतो. क्लॅरिटी. आता पुढचा पॅरामीटर,
फक्त बेसिक पॅरामीटर लावायचा, संकल्पना डीपमध्ये बघूयात. बघा, ज्या देशामध्ये देशाचा प्रमुख, मग मला सांगा आपल्या देशाचा प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष, ब्रिटनमध्ये राजा, राईट. ज्या देशामध्ये देशाचा प्रमुख किंवा देशाचा राज्यकर्ता म्हणतो आपण ज्याला, देशाचा प्रमुख हा वंश परंपरेने नियुक्त केला जातो, ज्या देशामध्ये देशाचा प्रमुख हा वंश परंपरेने नियुक्त केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? लोकशाहीच आहे, पण राजेशाही प्रकारची लोकशाही. उदाहरणार्थ ब्रिटन. म्हणजे मगाशीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, यस, पण कोणत्या प्रकारचे? राजेशाही प्रकारचे. मग जर तुम्हाला असं म्हटलं लोकशाहीमध्ये राजासुद्धा देशाचा प्रमुख असू शकतो, होय, उदाहरण आहे की आपल्याकडे ब्रिटन. आलं लक्षात? मग तुम्ही बघा कायम न्यूजमध्ये असतं बघा की ब्रिटन आपल्याला डिवचत असतंय काय की आम्ही तुम्हाला लोकशाही दिली, आम्ही तुम्हाला लोकशाही दिली. मग त्याच्यावरती एकदा शशी थरूरने खूप भारी उत्तर दिलं होतं की बाबा लोकशाही जरी दिली असली तरी आम्ही त्यासाठी रक्त सांडलं आहे. हे आलं लक्षात? क्लॅरिटी? म्हणजे ज्या देशामध्ये किंवा ज्या लोकशाहीमध्ये असं म्हणूयात, ज्या लोकशाहीमध्ये देशाचा प्रमुख हा वंश परंपरेने निवडला जातो, तिथे लोकशाही कोणत्या प्रकारची असते? राजेशाही, ज्याला आपण मोनार्की असं म्हणतो, राजेशाही. क्लिअर? आणि ज्या देशामध्ये देशाचा प्रमुख हा वंश परंपरेने न निवडता, भले प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, जनतेतून निवडला जातो आणि तो ठराविक कालावधीसाठीच निवडला जातो, त्याला काय म्हणायचं आहे? गणराज्य प्रकारची लोकशाही किंवा प्रजासत्ताक लोकशाही. मग मला सांगा आपण कोणत्या कॅटेगरीत पडतो? प्रजासत्ताक. अमेरिका प्रजासत्ताक. एक चेक करायचं रे लगेच, हे जमलं पाहिजे तुम्हाला. मी मगाशी काय सांगितलं आहे? देशाचा प्रमुख जायचं अमेरिकेकडे बघायचं तिथला राष्ट्राध्यक्ष कसा निवडला जातोय. राजाचा बेटा ट्रम्पचा मुलगाच बनलाय का? नाही बनला, दुसरा बनलाय कोणीतरी. याचा अर्थ काय होतो? तिथे तो वंश परंपरेने आहे का? नाही. जा ब्रिटनला, ब्रिटनमध्ये मात्र काय आहे? वंश परंपरेने. क्लॅरिटी? म्हणजे आपल्याला जर पॅरामीटर वापरला की देशाचा प्रमुख किंवा देशाचा राज्यकर्ता कसा निवडला जातो, याच्यावरून दोन प्रकार पडतात. जर तो वंश परंपरेने असेल तर राजेशाही प्रकारची लोकशाही, आणि जर तो वंश परंपरेने नसेल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कसाही निवडू द्यात, तो जनतेतून निवडलेला असेल आणि ठराविक कालावधीसाठीच निवडलेला असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? गणराज्य किंवा प्रजासत्ताक. ठीक आहे? म्हणजे आपण जे प्रजासत्ताक आजपर्यंत शब्द वापरत आलोय, तो का वापरतो लक्षात आलं? म्हणजे तुम्ही जर पासपोर्ट आहे का तुमच्याकडे कोणाकडे? हां, त्याच्यावर नाव काय लिहिलं आहे? इंडिया लिहिलं आहे की भारत लिहिलं आहे का? भारतीय गणराज्य, रिपब्लिक ऑफ इंडिया. आलं लक्षात तुमच्या? मग ते रिपब्लिक म्हणजे काय नेमकं लक्षात आलं? काय इंडिकेट करतं? की आपल्याकडे वंश परंपरागत देशाचा प्रमुख निवडला जात नाही. क्लॅरिटी? आता मॅक्स टाईम तुम्हाला गणराज्य म्हणजे काय विचारलं, प्रजासत्ताक काय विचारलं की तुम्ही लोकशाहीची व्याख्या करून टाकता. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्हाला विचारलं भारत गणराज्य आहे आणि खाली एक पर्याय दिला, कारण पंतप्रधान आहेत, 2 इथे लोकशाही आहे का? नाही. त्याचं कारण काय येईल? एक, देशाचा प्रमुख हा वंश परंपरागत निवडला जात नाही, आणि दुसरं म्हणजे तो ठराविक कालावधीसाठीच निवडला जातो. क्लॅरिटी? मग भले तो प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो काही फरक पडत नाही. क्लॅरिटी? चला, म्हणजे आता किती प्रकार कळाले आपल्याला? 4. आलं लक्षात? 2 पॅरामीटर वापरले, त्याच्यावरून 4 प्रकार कळाले. क्लॅरिटी? चला, आता नेक्स्ट बघा, एखाद्या देशामध्ये देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख एकच आहे की वेगवेगळा आहे, याच्यावरून 2 प्रकार पडतात. पॅरामीटर आहे आपला, तो उत्तर नाही द्यायचं. ठीक आहे? एखाद्या देशामध्ये देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख एकच आहे की वेगवेगळा आहे, याच्यावरून 2 प्रकार पडतात. ज्या देशामध्ये देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख एकच आहे, तिथे असते अध्यक्षीय प्रकारची शासन व्यवस्था किंवा अध्यक्षीय प्रकारची लोकशाही. ठीक आहे? आणि ज्या देशामध्ये शासनाचा प्रमुख आणि देशाचा प्रमुख हे वेगवेगळे असतात, तिथे असते संसदीय शासन पद्धती किंवा संसदीय लोकशाही. भारतात कोणती रे? संसदीय. कसं सांगा? कसं? इतकं हळू बोलल्यानंतर कसं व्हायचं?
बोला. अरे चुकू दे, चुकलं तर चुकू दे, काय फरक पडतो. जर तुम्हाला येत असतं तर तुम्ही क्लासला आला असते का. हा नाही येत म्हणून प्रयत्न करा आणि सांगायचा, काय फरक पडतो. सांगा मॅडम तुम्हाला येईल असं वाटतंय. अरे बघा ना, शासनाचा प्रमुख पंतप्रधान आहे, देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. क्लॅरिटी. जा ब्रिटनमध्ये देशाचा प्रमुख पंतप्रधान आहे, आपला जावई. पण देशाचा प्रमुख कोण आहे, राजा. अमेरिकेत जा, देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख दोघंही एकच आहे, कोण आहे, राष्ट्राध्यक्ष त्यांचे. क्लॅरिटी. बघा ज्यावेळेस आपण पहिला पॅरामीटर लावला, ज्यावेळेस आपण पहिला पॅरामीटर शासनकर्ते कोण आहेत, त्यावेळेस ब्रिटन, इंडिया, अमेरिका एकाच कॅटेगरीमध्ये आले. ज्यावेळेस मी हा पॅरामीटर लावला की देशाचा प्रमुख कसा निवडला जातो, तेव्हा अमेरिका आणि इंडिया एका बाजूला आले, ब्रिटन एका बाजूला गेला. आणि आत्ता देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख वेगवेगळा आहे की एकच आहे. इंडिया आणि ब्रिटन एका साईडला गेलं, अमेरिका वेगळ्या साईडला गेलं. भारतामध्ये कोणती आहे आणि ब्रिटनमध्ये कोणती आहे, संसदीय शासन पद्धती. का, देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख वेगवेगळे आहेत. आणि अमेरिकेत गेला तर देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख एकच आहेत. क्लॅरिटी. बट याच्या पुढे जाऊन तुम्हाला कंपॅरिझनवरती एक प्रश्न कायम विचारला जातो. काय, खालीलपैकी संसदीय शासन पद्धतीची कोणती वैशिष्ट्ये आहेत, अध्यक्षीय पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत कोणती, नंतर संसदीय शासन पद्धतीचा मुख्य लाभ काय. म्हणजे तुम्हाला इथे संसदीय शासन पद्धती डिटेल्समध्ये बघितली पाहिजेत. बघा मी काय सांगतो ते नीट ऐका. संसद हे आपल्या कायदेमंडळाचं नाव आहे. मग मी जर असं स्टेटमेंट केलं की आपल्याकडे संसदीय शासन पद्धती आहे कारण आपल्या देशाच्या कायदेमंडळाचं नाव संसद आहे, चूक. आलं लक्षात. तसं काही संबंध नाही आहे. मग आपल्याकडे संसदीय शासन पद्धती आहे कारण आपल्या शासन व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या लोकशाही प्रकारामध्ये संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आढळतात. मग अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की ज्याच्यावरून आपण छातीठोकपणे सांगू शकतो की संसदीय शासन पद्धती आहे. मी वैशिष्ट्ये सांगतो, चेक करा आहेत का. देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख वेगवेगळे आहेत. देशाचा प्रमुख कोण, राष्ट्रपती. शासनाचा प्रमुख कोण, पंतप्रधान. पहिलं प्रूव्ह झालं. दुसरं, देशाचा प्रमुख हा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो तर शासनाचा प्रमुख वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. बघा बरं, राष्ट्रपती नावापुरता आहे, रिअल पॉवर कोणाकडे आहेत, पंतप्रधान. बरोबर आहे. म्हणजे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण झाला, शासनाचा प्रमुख. क्लिअर. मंत्री कायदे मंडळाचा सदस्य असणे आवश्यक आहे, चेक करा. यस. बघा बरं, सगळे मंत्री कोण आहेत का, मेंबर ऑफ पार्लमेंटच. क्लॅरिटी. मंत्रिमंडळ किंवा मंत्री परिषद ही कायदे मंडळाला जबाबदार असते म्हणजे उत्तरदायी असते. आहे का, चेक करा. बघा बरं, त्यांना संसदेमध्ये जाब विचारला जाऊ शकतो. यस. उदाहरणार्थ बघा, आपला क्वेश्चन आवर, मंत्र्यांना जाब विचारला जाऊ शकतो, उत्तर मागितलं जाऊ शकतं, प्रश्न विचारले जाऊ शकतात. आढळतात का भारतामध्ये वैशिष्ट्ये ही. यस. आणखी जर आपण बघितलं, सरकार कोण स्थापन करतं, लोकसभेमध्ये म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात कनिष्ठ सभागृहामध्ये ज्या पक्षाला बहुमत असतं तो पक्ष सरकार स्थापन करतो. चेक करा बरं, आहे का. लोकसभेत ज्याला बहुमत असतं तो पक्ष सरकार स्थापन करतो. क्लॅरिटी. नक्की. चला, आता जर आपण बघितलं, कनिष्ठ सभागृहाचं ठराविक कालावधीनंतर विसर्जन होतं. चेक करा, होतंय का. यस. दर 5 वर्षांनी लोकसभेचं विसर्जन होतं किंवा त्याच्या आधी वगैरे काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्या इथे बघायची गरज नाही. क्लॅरिटी. म्हणजे ही सगळी वैशिष्ट्ये तुम्हाला दिसली भारतामध्ये. कोणती संसदीय शासन पद्धतीची कोणती वैशिष्ट्ये. एक, देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख वेगवेगळे. ठीक आहे. देशाचा प्रमुख हा नामधारी कार्यकारी प्रमुख, शासनाचा प्रमुख हा वास्तव कार्यकारी प्रमुख. क्लॅरिटी. चला नेक्स्ट, कोणतं बघितलं आपण. नावापुरता. का, जर तुम्ही आर्टिकल 74 बघितलं तर राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी मंत्री परिषद असेल. आलं लक्षात.
आणि त्यांना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानेच वागावं लागतं. म्हणजे जरी त्यांची इच्छा असली स्वतः निर्णय घेऊ शकतात का रे ते? मग नावापुरतंच आहेत. खऱ्या पावर कोणाकडे आहेत? पंतप्रधानांकडे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? फक्त नॉमिनल एक्झिक्युटिव्ह आहे, नावापुरता सगळं त्याच्या नावाने आहे. आलं लक्षात तुमच्या? क्लॅरिटी? चला डन. जायचं पुढे. आपण 2 वैशिष्ट्ये बघितली. कोणती कोणती? एक, देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख वेगवेगळे. क्लॅरिटी? दुसरं काय बघितलं? देशाचा प्रमुख हा नावापुरता किंवा नामधारी प्रमुख, शासनाचा प्रमुख हा वास्तव कार्यकारी प्रमुख. बरोबर आहे? चला नेक्स्ट कोणतं बघितलं आपण? मंत्री कायदेमंडळाचा सदस्य असणं आवश्यक. नेक्स्ट काय बघितलं? मंत्रिमंडळ कायदेमंडळाला उत्तरदायी असतं, त्यांना जाब विचारला जाऊ शकतो. कनिष्ठ सभागृहामध्ये ज्या पक्षाला बहुमत आहे तो पक्ष आपलं सरकार स्थापन करत असतो. क्लॅरिटी? कनिष्ठ सभागृहाचं ठराविक कालावधीनंतर विसर्जन होत असतं. आता मला सांगा, ह्या शासन व्यवस्थेत सगळ्यात पॉवरफुल कोण आहे रे? कोणतं पद आहे? सगळ्यात पॉवरफुल पद कोणतं आहे? पद अंदाज लावा ना. पंतप्रधान. म्हणून या शासन पद्धतीला पंतप्रधान शासन व्यवस्था असं पण म्हणतात. क्लॅरिटी? डन. बघा, आपण ही शासन व्यवस्था जर बघितली, याच्यामध्ये मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला उत्तरदायी आहे. म्हणून या शासन व्यवस्थेला जबाबदार शासन व्यवस्था असं पण म्हणतात. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. क्लॅरिटी? आणि आपल्याकडची जी संसदीय शासन व्यवस्था आहे ती आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे? ब्रिटन. म्हणून बघा, एक लक्षात ठेवा. तुमचं गाव कोणतं आहे? जिल्हा वाशिम. ओके. म्हणजे मी ह्याला असं म्हणू शकतो, काय वाशिमकर, काय चाललं आहे? ठीक आहे. समजा ह्याने काय केलं, डोक्यात असा एक गोंडा लावला उंच, आणि ह्याचं बघून दुसरं पण कोणीतरी एखादं लावून आलं, तर मी काय म्हणेल रे, काय त्या वाशिमकरसारखं तू पण लावून आला आहे. राईट? बरोबर आहे ना? आपण सहज म्हणतो की काय पुणेकर, काय सोलापूरकर. तसं आलं लक्षात? सेम काय झालं, ब्रिटनचं पार्लमेंट लंडन शहरामध्ये वेस्टमिन्स्टर, जसं की आपलं स्वारगेट आहे, आपली नवी पेठ आहे, तसं वेस्टमिन्स्टर त्या एरियाचं नाव आहे, तिथं वसलेलं आहे ब्रिटनचं पार्लमेंट. आणि त्याच्यावरून त्या शासन व्यवस्थेचा उगम कुठे झाला? तिथे. म्हणून संसदीय शासन व्यवस्था वेस्टमिन्स्टर शासन व्यवस्था या नावाने पण ओळखली जाते. इथे प्रश्न काय फ्रेम होऊ शकतो रे? संसदीय शासन व्यवस्थेची कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत? एक म्हणजे तुम्हाला वैशिष्ट्ये पाठ पाहिजेत सगळे, म्हणजे आकलन झालेली पाहिजेत. आणि दुसरा प्रश्न काय निघू शकतो? संसदीय शासन व्यवस्था पुढीलपैकी कोणत्या कोणत्या नावाने ओळखली जाते? कोणत्या कोणत्या? पंतप्रधान शासन व्यवस्था, जबाबदार शासन व्यवस्था आणि वेस्टमिन्स्टर शासन व्यवस्था. आणि असं नेमकं का म्हटलं जातं हे सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेनेशन सहित सांगितलं आहे. आणि मग सर याच्या विपरीत आम्हाला अध्यक्षीय पद्धती पण सांगा, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. येस. चला आता याच्या कंपॅरिझनमध्ये अध्यक्षीय पद्धती आपण अमेरिका समोर ठेवायची. अमेरिका समोर ठेवायची. चेक करा, अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धती आहे. देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख एकच. कोण आहे रे? राष्ट्राध्यक्ष, प्रेसिडेंट. येस. मग तिथे नॉमिनल आणि रिअल एक्झिक्युटिव्ह असा काही प्रश्नच नाही, कारण खरी सत्ता त्याच्याकडेच आहे, काही अडचण नाही तिथे. ब्रिटनमध्ये मंत्री कायदेमंडळाचा सदस्य असणं आवश्यक नाही. कळतंय? म्हणजे जो बायडनला उद्या असं वाटलं की आपला एक मेहुणा आहे आणि त्याला काय करायचं आहे, आपल्याला खुश करायचं आहे, त्याला मंत्री करायचं आहे, झाला मंत्री. ना कुठे सभागृहात निवडून यायची गरज आहे, काय नाही काय नाही, कार्यकाल संपेपर्यंत. आपल्याकडे असं चालतं का रे? नाही. क्लॅरिटी? फरक कळला? म्हणजे काय? अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये एक जो देशाचा प्रमुख असतो आणि शासनाचा प्रमुख असतो तो एकच असतो. खऱ्या पावर त्याच्याकडेच असतात, म्हणजे नॉमिनल असं काही नाही आहे. ठीक आहे. मंत्री कायदेमंडळाचा सदस्य असणं आवश्यक नाही. मंत्री कायदेमंडळाला जबाबदार नसतात. जर सभागृहाचा सदस्यच नाही, त्याला बोलवून कुठे जावं विचारायचा? डन. आता आपण बघितलं होतं तिकडे कनिष्ठ सभागृहामध्ये ज्याला बहुमत आहे तो सरकार स्थापन करतो. अध्यक्ष पद्धतीत तसं नसतं. मग कुठल्या सभागृहात बहुमताची गरज नाही, मग जो अध्यक्ष म्हणून निवडून येईल तो स्वतः सरकार स्थापन करतो. क्लॅरिटी? तिथे दोन्हीही सभागृह स्थायी सभागृह असतात, कोणत्याच सभागृहाचं विसर्जन होत नाही. क्लॅरिटी? चला, डिफरन्स कळालेला आहे सगळ्यांना.
डन. म्हणजे तुम्हाला इथे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही जर बघितलं संसदीय शासन पद्धतीचं मेन फीचर काय माहीत आहे का, मेन वैशिष्ट्य काय आहे की संसदीय शासन पद्धती ही जबाबदार शासन व्यवस्था आहे. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट जे असतं, उत्तरदायी असतं सगळं काही. क्लॅरिटी इथपर्यंत. चला, काही शंका आहेत? सगळे 6च्या 6 प्रकार कळालेले आहेत. काही तुम्हाला त्याच्याबद्दल शंका असतील तर विचारू शकता. ठीक आहे बाबांनो, हे आपलं पुस्तक आहे, हेच तुम्हाला नोट्समध्ये दिलं जाईल. ठीक आहे, म्हणजे नोट्सच्या स्वरूपातच पूर्णपणे आहे. चला बरं, लोकशाहीचे प्रकार मग तुम्हाला सांगितलं. देशाचे शासन कोण करते याच्यावरून किती प्रकार पडतात? 2. कोणते? प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष. हे सगळं एक्सप्लेन केलं आहे मी तुम्हाला आधीच. देशाचा प्रमुख कसा निवडला जातो याच्यावरून किती पडतात? 2. कोणते कोणते? गणराज्य आणि राजेशाही. राजेशाही. आणि देशाचा प्रमुख एकच आहे की वेगवेगळे आहेत? देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख एकच आहेत की वेगवेगळे आहेत? याच्यावरून अध्यक्ष पद्धती, संसदीय शासन पद्धती. क्लॅरिटी? हे सगळं बेसिक क्लिअर झालं आहे. इथे आज जर तुम्ही घरी जाऊन जरी बघितलं तरी ह्याच्यावर प्रश्न आहेत, सॉल्व्ह होतील तुमचे प्रश्न आज ते. ठीक आहे. चला, देशाचं शासन कोण करतं याच्यावरून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. ठीक आहे. आणि मग आपण बघितलं काय, आपला इंडिया असेल किंवा USA असेल किंवा UK असेल, हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. क्लॅरिटी? चला, आपण यालाच प्रातिनिधिक लोकशाही असं पण म्हणू शकतो. यालाच आपण प्रातिनिधिक लोकशाही पण म्हणू शकतो. यस. चला, देशाचा प्रमुख कसा निवडला जातो? गणराज्य आणि राजेशाही 2 प्रकार पडतात. क्लिअर? गणराज्य म्हणजे काय सांगा बरं एकदा, चला पटपन. प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे काय सांगा आता? आता पुन्हा गणराज्य म्हणू नका, म्हणजे रिपब्लिक सांगू नका. मी संकल्पना विचारली रे, काय आहे? ट्रान्सलेट नका करू फक्त. हां हां. आणि राजेशाहीमध्ये वंश परंपरेगत. म्हणजे हे लक्षात ठेवा की अब राजा का बेटा राजा नाही बनेगा. आलं लक्षात? गणराज्य. चला, देशाचा प्रमुख एकच आहे की वेगवेगळे आहेत? संसदीय आणि अध्यक्ष. आणि संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य डिटेलमध्ये बघितलेत आपण. म्हणजे तुम्हाला इथे काय पुन्हा चुकायची गरजच नाही आहे. चेक करा बरं, बघा. संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य. देशाचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख वेगवेगळे असतात. आहे का? चेक करा. PM आणि राष्ट्रपती. हा कोण असतो? प्रेसिडेंट. आणि हा कोण असतो? PM. बरं, देशाचा प्रमुख हा नामधारी असतो आणि शासनाचा प्रमुख हा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. रिअल पॉवर PM कडे असतात. मंत्री कायदेमंडळाचा सदस्य असणे आवश्यक. यस. बघा ना, आपले सगळे उदाहरण घ्या. नितीन गडकरी मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. यस. चला, नेक्स्ट जर आपण बघितलं, कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतं, उत्तरदायी असतं. ठीक आहे. कनिष्ठ सभागृहात बहुमत असणारा पक्ष सरकार स्थापन करतो. तिकडे कोण करतो रे? अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये स्वतः राष्ट्राध्यक्ष म्हणून जो निवडून येतो तो सरकार स्थापन करतो. बहुमताची गरज असते का? बिलकुल नसते. कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन होतं ठराविक कालावधीनंतर, जे काय असेल ते. क्लॅरिटी? पंतप्रधान शासन व्यवस्था म्हटलं जातं त्या व्यवस्थेला. वेस्टमिन्स्टर म्हटलं जातं आणि जबाबदार शासन व्यवस्था असं म्हटलं जातं. क्लॅरिटी? चला बरं, आता आपल्याला काय बघायचं आहे? आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ. ठीक आहे. खऱ्या अर्थाने ह्याच्यातले आधारस्तंभ जे आहेत, ठीक आहे, 2च आहेत बरं का, म्हणजे 3 आहेत. खरं ह्याच्यात 4था आहे पण मी लिहिला नाही. 4था आहे पण तो लिहिला नाही. का लिहिला नसेल? कारण तो सध्या फक्त गौतमी पाटील जेवली का, गौतमी पाटील झोपली का याच्यावरतीच त्याचं लक्ष आहे. खरं लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून काम करत नाही, पण सिलेबसमध्ये आपल्याला शिकावा लागेल. कोणता आहे 4था आधारस्तंभ? एवढं सांगितल्यावर जर कळत नसेल तर तुम्ही कार्टून बघत जावा. हां, अरे मीडिया. 4था आधारस्तंभ कुठला आहे लोकशाहीचा? आलं का लक्षात? बघा बरं, मीडियामध्ये जावा तुम्ही, बातम्या काय आहेत सगळ्या. ठीक आहे. चला, 4था आधारस्तंभ आहे पण तो लिहिलेला नाही, मुद्दामून लिहिलेला नाही मी. ठीक आहे. पण 4 आधारस्तंभ आहे ते लक्षात राहू द्या. एक म्हणजे की कायदेमंडळ. काय काम असतं रे? देशासाठी कायदे बनवणे. देशासाठी कायदे बनवणे हे कायदेमंडळाचं काम आहे. बघा, आपल्या देशाचं कायदेमंडळ, त्याला एक नाव ठेवलं आहे. काय ठेवलं आहे? संसद. आलं का लक्षात? म्हणजे डोक्यातनं हे काढून टाका. संसद म्हणजे कायदेमंडळ असं नाही.
ते मुळात कायदेमंडळ आहे आणि त्या कायदेमंडळाला आपण नाव ठेवलं आहे काय? संसद. बघा आपल्या घटना समितीमध्ये एक मुस्लिम महिला होत्या, एकमेव मुस्लिम महिला बेगम एजाज रसूल. त्या सुरुवातीला मुस्लिम लीगमध्ये होत्या. पार्टिशन नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कारण त्या भारतातल्या भागामध्ये शिल्लक राहिल्या होत्या. त्यांनी असं सुचवलं होतं की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस जी होती तिचं खूप मोठं योगदान आहे, म्हणून आपण एक काम करूयात, आपल्या देशाच्या कायदेमंडळाचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असं ठेवूयात. येतं लक्षात? पण स्वतः काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला आणि त्यांनी काय ठरवलं की आपण ब्रिटनचंच अनुकरण करूयात आणि संसद असं ठेवूयात, पार्लमेंट असं ठेवूयात. पण याच्या विपरीत तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेचं जे कायदेमंडळ आहे त्याचं नाव काय माहिती आहे? काँग्रेस. येतं लक्षात? आपल्या कायदेमंडळाचं नाव काय आहे? संसद. ब्रिटनच्या कायदेमंडळाचं नाव काय आहे? संसद. अमेरिकेच्या कायदेमंडळाचं नाव संसद नाही आहे किंवा पार्लमेंट नाही आहे, त्यांच्या काय नाव आहे? काँग्रेस. काँग्रेसचा मिनिंग काय होतं माहिती आहे का? एक सभा. अलग लक्षात? काँग्रेस या शब्दाचा मिनिंग होतो सभा. अलग लक्षात? क्लॅरिटी? मग तसंच त्यांनी काय सुचवलं होतं की आपण पण आपल्या देशाच्या कायदेमंडळाचं नाव काय ठेवूयात? इंडियन नॅशनल काँग्रेस. म्हणजे काय ते वावगं नसतं ठरलं, पण आता बदललं गेलं असतं भविष्यात. ठीक आहे, चला कळालं आहे? कायदेमंडळाचं काम कळालं आहे तुम्हाला काय आहे? देशासाठी कायदे बनवणं. क्लॅरिटी? कार्यकारी मंडळ म्हणजे की आपण मंत्रिमंडळ, जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करणं, ते कायदे अंमलात आणणं. न्यायव्यवस्था काय काम आहे? केलेले कायदे असतील किंवा प्रत्यक्षात अंमलात आलेले कायदे असतील, हे योग्य आहेत की अयोग्य आहेत हे चेक करण्याचं काम म्हणजे काय? न्यायव्यवस्था. नाही सर, आम्ही तर असं ऐकलं होतं की न्यायदानाचं काम चालतं, न्यायालय निर्णय देतं. निर्णय देतं म्हणजे काय करतं? बघा बरं, न्यायालय कशावर चालतं? समजा भारतामध्ये असा कायदा आहे, जर एखाद्या बायकोने नवऱ्याच्या खिशातले 100 रुपयापेक्षा कमी पैसे चोरले तर त्याला चोरी समजलं जाणार नाही, किंवा वाईस वर्षा. ना तर पुन्हा महिला मंडळ म्हणणार की सर्व बायनाच कसं करतात काय? वाईस वर्षा दोन्ही. आशिकी टू बघितलं आहे ना? हां, वाईस वर्षा दोन्ही. 100 रुपयाच्या खाली जर पैसे चोरले तर त्याला चोरी समजली जाणार नाही. आणि दररोज ह्याने 99 रुपये चोरायला चालू केले आणि कोर्टात गेला केस, त्याला शिक्षा होऊ शकते का रे? नाही होणार. न्यायालय चेक करेल कायदा काय चेक करेल? चोरी. ते म्हणाल अरे कायद्यात बसतच नाही, जातो निर्दोष मुक्त. आलं लक्षात? म्हणजे काय काम करता येते? केलेले कायदे असतील किंवा प्रत्यक्षात अंमलात आणलेले कायदे असतील, ते कायद्याला धरून आहेत. म्हणजे कायदा योग्य आहे का किंवा अयोग्य आहे याच्यावरती निर्णय द्यायचं काम करत असतं. आलं लक्षात? आणि यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे? कायद्याचं राज्य चालवणं. कायद्याचं राज्य म्हणजे काय? इथे कुणातल्याही व्यक्तीची सत्ता नाही आहे, मग सत्ता कोणाची आहे? कायद्याची. मग कायद्याचं राज्य म्हणजे नेमकं काय? कायद्यात तरतूद असेल तर शिक्षा होईल, अन्यथा नाही होणार. आलं लक्षात? क्लॅरिटी? चला डन. हे आधारस्तंभ कळाले. आणि चौथा आधारस्तंभ काय आहे? मीडिया, जो की एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करत असतो, सरकारवर बाहेरून दबाव आणण्याचं काम करत असतो. डन. चल जायचं पुढे. तर मी तुम्हाला देश लेवलचं सांगतो. आता देश लेवलला जर हे कायदेमंडळ बघितलं तर संसद काम करते. कार्यकारी मंडळ जर बघितलं, तुम्हाला जर विचारलं भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोण येतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी, हे सगळे देशाच्या कार्यकारी मंडळात येतात. मला तुम्हाला हेच डेव्हलप करायचं आहे बाय लॉजिक. तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. मी जर प्रश्न विचारला की घटक राज्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येत असेल, प्रयत्न करायचा आहे. हां नाही, जरा सिक्वेन्स वाईज जावं की हां, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता. क्लॅरिटी? राज्याचं कायदेमंडळ कोण येत असेल रे? आपलं राज्य विधिमंडळ. न्यायव्यवस्था म्हणलं तर केंद्रीय लेवलला सुप्रीम कोर्ट बघतो आपण आणि राज्य लेवलला हायकोर्ट. इथं लक्षात? बट एक लक्षात घ्या बरं का,
आपल्याकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कनिष्ठ न्यायालय यांची केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विभागणी झालेली नाही. म्हणजे हायकोर्ट राज्याचं आहे आणि सुप्रीम कोर्ट केंद्राचं आहे असं नाही. आपल्याकडे फक्त कार्यकारी अधिकार आणि कायदेविषयक अधिकार यांचीच विभागणी झालेली आहे. अमेरिकेत तिन्ही अधिकाराची विभागणी झाली आहे. इथं लक्षात, म्हणजे अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य एकामेकाच्या न्यायदानाच्या अधिकारातसुद्धा हस्तक्षेप करत नाहीत. तसं आपल्याकडे आहे का? कायदा कोणीही केलेला असू द्यात, कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय. क्लॅरिटी? डन. चला जायचं पुढे. आता आपण संसद, हे तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलंच आहे. काय संसद आहे? देशाचं कायदेमंडळ आहे. क्लॅरिटी? आता मी तुम्हाला इथेच एक प्रश्न विचारणार, इथेच मुळासकट क्लिअर झाला पाहिजे, पुढे उपयोगी आहे तुम्हाला. जर तुम्हाला विचारलं संसद कशी बनली आहे, राज्यसभा, लोकसभा, मान नका हलवू, तोंडाने सांगा. हा प्रयत्न करा, चुकलं चुकू दे ना. लेकांनो ही उशिरा येऊन बोलायला लागली पटपट आणि तुम्ही अर्धा तास आधी येऊन काहीच बोलू ना. हां, करा प्रयत्न सांगायचा. तर संसद कशी बनते या प्रश्नाचं उत्तर इथून पुढे तुमचं वेगळं असेल. राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. नाही, काही संबंध नाही. आलं लक्षात? उत्तर मिळालं? जर तुम्हाला विचारलं की संसद कशी बनते, काय सांगाल? राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. हे डोक्यातच फिट करून ठेवा आता. म्हणजे इथून पुढे आता तुमच्या मित्रांची जाऊन मजा घ्या घरी. ठीक आहे, तो पण सांगेल, दोनच सांगेल, आपण तिसरे ॲड करायचं की असं नाही बाबा. तो म्हणेल गे बस, काही पण नको सांगू मला. तर त्याला म्हणायचं थांब, ला घटनेतले कलम ओपन करून दाखवतो. कोणतं? कलम 79. ठीक आहे, कलम 79 जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं? संसदेची रचना. काय बघायला मिळते? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. क्लिअर? बाय लॉजिक. मग तुम्हाला जर मी विचारलं राज्य विधिमंडळ कसं बनलंय, काय सांगाल? येस, ह्यात थोडीशी मिस्टेक आहे, ती मी भविष्यात करेक्ट करेल तुमची. ठीक आहे, ती कशी करेक्ट करायची हे तुम्हाला इथे सांगून देतो. जाऊ द्या, आता काय करायचं. 168 मध्ये जर गेला तर राज्य विधिमंडळ कसं बनलंय काय सांगाल? पहिलं राज्यपाल, दुसरं विधानसभा सांगायची, कळतंय? आणि डायरेक्ट विधान परिषद नाही सांगायचं. मग 6 राज्यांची नावं घ्यायची आणि मग विधान परिषद सांगायचं. कळतंय तुम्हाला? म्हणजे इतकं डीपमध्ये तुम्हाला माहीत जर असलं ना, प्रश्नच चुकू शकत नाही. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे, 6 पटकन सांगाल. पण मी जर विचारलं ना, मला हे सांग की कुठल्या कलमात त्यांची नावं लिहिलेत, कलम 168. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं की राज्य विधिमंडळ कसं बनतं सांग मला, राज्यपाल, विधानसभा सांगायचं आणि या 6 राज्यांमध्ये विधान परिषद असं मिळून बनलेलं असेल. क्लॅरिटी? म्हणजे 168 मध्ये तुम्हाला डायरेक्ट विधान परिषद बोलायचं आहे का रे? नाही बोलायचं. काय करायचं तिथे? 6 राज्यांची नावं. बघा सगळे मॅक्स महाराष्ट्राशी संबंधित आहेत. कसे सांगा? महाराष्ट्राचा एक शेजारी कोण? कर्नाटक. हा ठीक आहे, काही जास्त जमत नाही आपलं. ठीक आहे, पुढचे 2 शेजारी खाली आपल्या पूर्वेकडे कोण? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. किती झाले? 4. आणि महाराष्ट्राचे अजून 2 चांगले मित्र, यूपी आणि बिहारी. ठीक आहे, ह्या 6 राज्यांमध्ये काय आहे? मग तुम्ही म्हणा नाही सर आम्ही असं पण ऐकलं हो जम्मू काश्मीरमध्ये. पण एक लक्षात ठेवा, या कलमात जम्मू काश्मीरचा संबंध येत नाही. जम्मू काश्मीरला जी होती, आता नाही आहे, पण जी होती ती त्यांच्या राज्यघटनेनुसार होती जम्मू काश्मीरच्या. आलं लक्षात? आणि आत्ता जर बघितलं, आत्ता जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे. आता ते एकगृहीच आहे, काही अडचण नाही. क्लॅरिटी? चला, हे पण बेसिक क्लिअर झालं आहे तुमचं सगळं. म्हणजे आता जर तुम्हाला विचारलं
बघा आता तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर देता येतील. तुम्हाला विचारलं केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं, येईल उत्तर द्यायचं आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. महान्यायवादी महालेखापरीक्षक नाही. ठीक आहे, क्लॅरिटी. आणि राज्यामधलं सेम, फक्त महाधिवक्ता आणि राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता. हे उत्तर तुम्हाला येईल. अजून कोणतं येईल, संसदेची रचना कशी आहे, कशी आहे, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. राज्य विधिमंडळ कसं बनलं आहे, हां, आणि 6 राज्याची नावं सांगून काय सांगायचं, विधान परिषद. त्याची कलमंसुद्धा थोडंफार लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, विसरले काही हरकत नाही. ठीक आहे, पण चला बेसिक माहीत असेल तर चांगलंच आहे. अजून इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. चला बरं, नेक्स्ट कार्यकारी मंडळ झालं. आता हे तर तुम्हाला शिकवून झालं आहे. ह्यांचं काम काय असतं, कायदे मंडळाने केलेले कायदे प्रत्यक्षात अंमलात आणणं. क्लॅरिटी. चला, न्यायव्यवस्था बघितली. जर तुम्हाला विचारलं आपल्याकडची न्यायव्यवस्था कशी आहे, एकात्मिक आहे की दुहेरी आहे, आपल्याकडे कशी आहे, एकात्मिक आहे. कशी काय आहे, कशी सांगा, एक्सप्लेन करा. ते पण जमलं पाहिजे तुम्हाला, पाठांतर करायचंच नाही. तर तुम्हाला एक उदाहरण देतो. सगळ्यात पहिलं अमेरिकेचं. अमेरिकेमध्ये काय झालं माहिती आहे का, कार्यकारी अधिकाराची विभागणी केली आहे, म्हणजे केंद्राचं आणि राज्याचं कार्यकारी मंडळ वेगळं आहे. कायदे मंडळाची विभागणी केली आहे, राज्याचं आणि केंद्राचं कायदे मंडळ वेगळं आहे. डन. ते तर सेम भारतात पण आहे हे दोन्ही. बट अमेरिकेमध्ये जिथे दुहेरी न्यायव्यवस्था आहे म्हणजे नेमकं काय, तर अमेरिकेत सपोज एखादा कायदा घटक राज्यांनी केला, कायदा कोणाचा आहे, राज्याचा, आणि त्याच्यावरती कोणता वाद निर्माण झाला, कोणती केस झाली, तर ती अंतिमता कुठे जाईल, त्या राज्याच्या उच्च न्यायालयातच. ती केस सुप्रीम कोर्टात जाऊ शकते का, नाही जाऊ शकत. मग मी असं म्हणू शकतो अमेरिकेमध्ये राज्यसूचीतल्या विषयावरती न्यायदान करताना अंतिम त्या राज्याचं हायकोर्टच सुप्रीम कोर्ट बनतं. यस. आणि केंद्र सूचीमधला कायदा असेल तर अंतिम निर्णय कोण देतं, त्यांचं सुप्रीम कोर्ट. आलं लक्षात. तसं भारतात तसं नाही आहे. केंद्र सूचीतला कायदा असो, म्हणजे राज्याने केलेला कायदा असो, किंवा समवर्ती सूचीतला असो किंवा केंद्र सूचीतला असो, राज्यसूची, समवर्ती सूची किंवा केंद्र सूची, काही फरक पडत नाही. कायदा कोणाचा पण असू द्या, कनिष्ठ न्यायालयात आधी केस टाकायची, नंतर उच्च न्यायालयात जाणार, आणि त्याच्या निर्णयाला चॅलेंज कुठे जाणार, सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे आपल्याकडे न्यायिक अधिकाराची विभागणी झाली का, नाही झालेली. अमेरिकेत झाली का, यस. म्हणून आपल्याकडे न्यायव्यवस्था कशी आहे, एकात्मिक. आलं लक्षात. आणि अमेरिकेत कशी आहे, दुहेरी न्यायव्यवस्था. म्हणजे दुहेरी न्यायव्यवस्था म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं ना तुमच्या, नक्की, क्लॅरिटी. चला आता आपल्याला काय बघायचं आहे, संघराज्य शासन व्यवस्था. संघराज्य शासन व्यवस्था याच्यावर कायम प्रश्न असतो, खालीलपैकी कोणती भारतीय संघराज्याची संघराज्यीय वैशिष्ट्ये आहेत, भारतीय संघराज्याची एकात्मिक वैशिष्ट्ये कोणती आहेत. आता एक व्यवस्थित ऐका, मला एक सांगा, तुम्ही ग्रेट ब्रिटन हा शब्द ऐकला आहे, युनायटेड किंगडम हा शब्द ऐकला आहे, काय फरक आहे, काय एकच आहे. बोला. बघा, इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड हे 3 देश मिळून जो देश बनतो हो तो म्हणजे ग्रेट ब्रिटन. कळतंय. इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड हे तिघं मिळून जो बनतो तो काय आहे, ग्रेट ब्रिटन. आणि त्यांना 1920-21च्या आसपास उत्तर आयर्लंड येऊन मिळालं. आणि जेव्हा उत्तर आयर्लंड त्यांच्यामध्ये आपण ॲड करतो तेव्हा बनतं UK, युनायटेड किंगडम. क्लिअर. आता हे एकत्र आले, पण त्यांनी सगळ्या पॉवर केंद्राकडे ठेवल्या. आणि ती जी व्यवस्था निर्माण झाली, त्या व्यवस्थेला म्हटलं झालं एकात्मिक व्यवस्था. एकात्मिक व्यवस्था म्हणजे काय, पॉवर सगळ्या केंद्राकडे. कळतंय, एकात्मिक. पण याच्या विपरीत जगामध्ये पहिल्यांदा
अमेरिकन राज्यक्रांती माहिती आहे तुम्हाला, 1775 पासून जी चालू झाली. अमेरिकेची राज्यघटना 1789ला लागू झाली. 1789ला काय होतं, अमेरिका म्हणजे नेमकं काय आहे? 13 वसाहती होत्या वेगवेगळ्या. 13 वसाहती म्हणजे नथिंग बट त्या काळातले वेगवेगळे देश 13. आता अमेरिकेचा मॅप इमॅजिन करा तुम्ही. ते बघा बरं, एका टप्प्यात असे आहेत, एका साईडला पॅसिफिक, एका साईडला अटलांटिक. दोघांच्या नैसर्गिक सीमा, सगळ्यांच्या नैसर्गिक सीमा सेम आहेत. मग यांनी काय ठरवलं माहिती आहे का, 13 वसाहतींनी आपण एकत्र येऊयात. पण मला सांगा, प्रत्येकाला ज्याला स्वतःचं अस्तित्व आहे ते सगळं अस्तित्व गमावून एकत्र येतील का रे? अधिकार एवढे जास्त असताना. येतं लक्षात? मग त्यांनी काय ठरवलं, आपण एकत्र येऊ. पण कशासाठी? आपलं संरक्षण असेल, परराष्ट्र व्यवहार असेल, दळणवळण असेल, एवढ्या गोष्टींसाठीच एकत्र येऊयात आपण, सगळ्या गोष्टी नको. पण विचार करा, कोणीतरी समर्पण करतंय, आपला देश सोडून एक देश बनवायला चाललंय. येतं लक्षात? सगळेच अधिकार सोडून देईल का रे? नाही देणार. बरं, तुम्ही आजकाल आता मित्राला जरी पैसे उसने दिले तरी व्हॉट्सअपला एक मेसेज टाकून ठेवता, तुला मी 10,000 रुपये दिलेले आहेत. तो म्हणतो हो का, अचानक मध्ये गेला कुठे तो? ठीक आहे, तर त्याच्या घरच्यांकडून वसूल करता यावं, हे बघा मी त्याला दिले 10,000 रुपये, हे प्रूफ आहे. आलं लक्षात? मग जेव्हा हे 13 देश एकत्र येत आहेत, विचार करा की फक्त तोंडी बोलून चालेल का रे? येत लक्षात? नंतर जसं प्रेमभंग होतो तसं ब्रेकअप झालं असतं त्यांचं, काय लिखित स्वरूपात काहीच नाही आहे. म्हणून त्यांनी काय ठरवलं माहीत आहे, जे पण काय आपलं ॲग्रीमेंट होईल ते आपण लिहून ठेवायचं. आणि एक लॅटिन शब्द आहे फेडस, स्पेलिंग फोइडस असं हे. ठीक आहे, पुण्यामध्ये जर पहिल्यांदा आला तर कुठे विचारलं तर सांगता फोइनिक्स मॉलच्या जवळ आहे, पण ते फोइनिक्स आहे का, फिनिक्स आहे. तर ठीक आहे, तसं एक लॅटिन शब्द आहे फेडस. त्या फेडस या शब्दाचा मिनिंग होतो ॲग्रीमेंट, करार. कळतंय? आणि करार करून एकत्र आलेले, म्हणून त्यांनी त्या व्यवस्थेला नाव दिलं फेडरेशन. आलं लक्षात? फेडरेशन, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, संघराज्य. क्लॅरिटी? म्हणून जगामध्ये पहिल्यांदा संघराज्य व्यवस्था कोणी निर्माण केली? USA. म्हणून बघा, संघराज्याला स्वतःची काही वैशिष्ट्ये नाहीत. इथं एक लक्षात. आता बघा बरे, मला एक सांगा, मूल जन्माला आलं, एक मुलगी असेल किंवा मुलगा असेल, दोघांचे केस सारखेच असतात. मग भविष्यात जाऊन मुलींचीच वेणी घालायची, मुलांची नाही घालायची, हे कोणी ठरवलंय? समाजाने. जसं जसं काळाच्या ओघात जाईल तसं. आलं लक्षात तुमच्या? पण आज कुठे जरी 90% मला सांगा, समजा एक कोणीतरी पुढे चालतंय तुम्हाला दिसतंय आणि ते मागे वेणी दिसते, तुमच्या डोक्यात पहिला प्रश्न काय, मुलगी का मुलगा आहे? आलं लक्षात तुमच्या? क्लॅरिटी? कारण काही इंडिकेशन्स असतात की त्याच्यावरून आपल्याला कळतं. तसं सेम एक लक्षात ठेवा, संघराज्य व्यवस्थेला स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये नाहीत. मग जी वैशिष्ट्ये अमेरिकेत दिसतात ती संघराज्याची म्हणायचं. कळतंय तुम्हाला? जर मी विचारलं हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे का, तुम्ही काय म्हणायचं? थांबा, मला अमेरिकेत चेक करू द्या. ते अमेरिकेत दिसलं तर म्हणायचं येस संघराज्याचं आहे. आलं लक्षात? मग एक साधं सरळ गणित बघा, जेव्हा राज्य एकत्र येत आहेत, देश एकत्र येत आहेत आणि एक काय बनतायत, एक युनाइट देश बनतायत. मला एक सांगा, राज्य आपलं सर्वस्व गमावून येतील का रे? नाही. मग अधिकार कुणाकडे जास्त ठेवले असतील? राज्यांकडे. ज्या अर्थी मी तुम्हाला काय म्हणतोय, राज्य सर्वस्व गमावून येणार नाहीत. येतं लक्षात? म्हणजे अधिकार कोणाकडे जास्त ठेवले असतील? राज्यांकडे. मग मी जर तुम्हाला असं सांगितलं की जेव्हा अमेरिका पण बनलं तेव्हा राज्यांनी स्वतःकडे अधिकार जास्त ठेवले, केंद्राला कमी दिले. बस मी एवढं शिकवलं, मी बाकी काहीच बोललो नाही. आणि परीक्षेत प्रश्न आला आहे तुम्हाला, संघ राज्यामध्ये अधिकार कोणाकडे जास्त असतात? तुम्हाला काय चेक करायचं आहे? थांबा सर, आम्हाला अमेरिकेत बघू द्या. कोणाकडे जास्त असतात? राज्याकडे. बेसिक वैशिष्ट्य कळालं? एक म्हणजे करार करून एकत्र आलेले असतात. त्या करार, फेडस या शब्दावरूनच काय शब्द बनलाय? फेडरेशन. डन? म्हणजे जर तुम्हाला विचारलं की संघ राज्याची काय वैशिष्ट्ये आहेत, एक, राज्य करार करून एकत्र आलेले असतात. दोन, राज्यांकडे अधिकार जास्त असतात. क्लॅरिटी? आणि बघ त्याच्या पुढे जाऊन जे काही अमेरिकेची एक्स्ट्रामध्ये वैशिष्ट्ये आहेत ते बघायची. म्हणजे जसं की त्यांची राज्यघटना बघा लिखित स्वरूपात आहे.
म्हणजे जर तुम्हाला विचारलं संघ राज्याची राज्यघटना कशी असते, डोळे झाकून सांगायचं काय, लिखितच असते. क्लॅरिटी? ठीक आहे. चला आता जर आपण बघूयात संघ राज्य व्यवस्था. आता मी तुम्हाला आधी एकात्म व्यवस्था असणारे देश सांगतोय. एकात्म म्हणजे काय रे बाबांनो, केंद्राकडे पॉवर जास्त. आलं लक्षात? एवढं डोक्यात ठेवा फक्त, सिंपल. बघा ब्रिटन एकात्मिक आहे, फ्रान्स, जपान, चीन, इटली, स्पेन हे काय आहेत, एकात्मिक देश आहेत. ठीक आहे. आता याच्या विपरीत तुम्ही जर बघितलं संघ राज्य शासन पद्धती म्हणजे फेडरल स्ट्रक्चर कोणाकोणाचं आहे, म्हणजे याच्यात कोणाला अधिकार जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे, राज्यांना. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण अमेरिका बघा, स्वित्झर्लंड बघा, ऑस्ट्रेलिया बघा, कॅनडा, रशिया, ब्राझील. क्लॅरिटी? चला इथपर्यंत कोणाच्या काही शंका? बेसिक. आता मी उदाहरणासाठी सांगतोय. बघा नॉर्मली जेव्हा मी तुम्हाला सांगितलं बघा की शिकवताना संसदीय शासन पद्धती, तेव्हा इंग्लिशमध्ये जर बघितलं ना कसं माहिती आहे का, हेड ऑफ स्टेट आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट वेगवेगळे असतात. मग तुमच्या स्टेट म्हणलं की काय लगेच लक्षात येईल, राज्य. तसं नाही, इंटरनॅशनल लेवलला देशाला स्टेट म्हणतात, येतं लक्षात. म्हणून बघा लक्षात ठेवा, नॉर्मली शब्दप्रयोग आपण जरी राज्य म्हणत असलो तर त्याला राज्य नसतंय म्हणायचं, काय म्हणायचं असतं, घटक राज्य. आलं लक्षात तुमच्या? कारण मेन राज्य कोण असतं, देश असतो, आणि त्यातलं घटक राज्य म्हणजे कोण असतात, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, लाईक दॅट. तसं आता आपण बघूयात. बघा हे तर सांगितलंच मी तुम्हाला, फेडस या शब्दाचा अर्थ काय होतो, करार, आणि त्याच्यावरून शब्द कोणता बनलाय, फेडरेशन, आणि त्याच्यावरून आपण फेडरल सिस्टीम. क्लॅरिटी? चला आता अमेरिकेत गेला तर अमेरिकेमध्ये राज्यांना स्टेट्स म्हणतो आपण, स्टेट्स. ठीक आहे. इंडियामध्ये पण स्टेट्स म्हणतो. ठीक आहे. स्वित्झर्लंडमध्ये गेला तर राज्य म्हणत नाही, स्टेट म्हणत नाहीत, कॅन्टॉन्स म्हणतात. ठीक आहे. जर तुम्ही रशियामध्ये गेला तर त्याला रिपब्लिक्स म्हणतात. माहिती आहे ना तुम्हाला, रशिया पहिलं माहिती आहे का तुम्हाला, USSR, युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट, हा रशिया नाही आहे, रिपब्लिक्स. हा आर काय होता माहिती आहे का, रशिया नव्हता, रिपब्लिक्स होता. लक्षात? त्यांच्याकडे राज्यांना काय म्हणतात, रिपब्लिक्स. आणि कॅनडामध्ये प्रोव्हिन्स. प्रोव्हिन्स माहीत ना, आपल्याकडे सुद्धा आधी प्रोव्हिन्सच म्हणत होतो, कधी 1947 पर्यंत. आलं लक्षात? प्रांत म्हणायचो आपण, तेव्हा राज्य नव्हतं म्हणत. आणि आत्ता आपल्याकडे आपण काय म्हणतो, राज्य असं म्हणतो. क्लॅरिटी? चला आत्ता जर आपण बघितलं, भारताची आपल्याला शासनव्यवस्था बघायची आहे, भारताची शासनव्यवस्था. आता आपण काय बघूयात, भारतीय राज्यघटनेतील संघ राज्य वैशिष्ट्य कोणती आहेत. बघा तुम्ही जर नॉर्मली बघितलं, अमेरिकेची संघराज्य वैशिष्ट्य सांगताना अमेरिकेमध्ये 1 लिखित राज्यघटना, 2 केंद्राची आणि राज्याची घटना वेगवेगळी. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं संघ राज्यामध्ये राज्यघटना कशा असतात, केंद्राची आणि राज्याची राज्यघटना वेगवेगळी. क्लॅरिटी? म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणती भारतीय संघराज्यातील संघराज्य वैशिष्ट्य आहेत, आणि पहिला पर्याय दिला लिखित राज्यघटना, यस आहे. दुसरा दिला केंद्र आणि राज्य यांची एकच राज्यघटना, हे उल्लंघन करतं. काय विचारलंय, भारतीय संघराज्यातील संघराज्य वैशिष्ट्य कोणती. संघराज्यात काय असतं, केंद्राची आणि राज्याची घटना वेगवेगळी. घटनेची ताठरता, म्हणजे अमेरिकेत घटना बदलायला खूप अवघड आहे, येतं लक्षात. घटनेची सर्वोच्चता, घटना सर्वोपरी असते. दुहेरी न्यायव्यवस्था, दुहेरी नागरिकत्व, अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे, दुहेरी न्यायव्यवस्था आहे. केंद्रापेक्षा राज्यांना अधिकार जास्त असतात, येतं लक्षात. द्विग्रही सभागृह कंपल्सरीच. कसं काय ते सांगतो मी तुम्हाला. का तर संघ राज्यात राज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची हमी असते, आणि त्यांच्या अस्तित्वाची हमी मांडायला केंद्रात कोणीतरी पाहिजे. म्हणून कोण असतं, राज्यसभा, म्हणजे त्यांची सिनेट. म्हणजे संघ राज्यामध्ये कंपल्सरी किती सभागृह असतात, 2. कंपल्सरी 2 सभागृह असतात संघ राज्यात. क्लॅरिटी? ठीक आहे. आता आपण काय बघूयात, भारतीय राज्यघटनेमधली संघराज्य वैशिष्ट्य काय आहेत. चला, दुहेरी शासन पद्धती म्हणजे काय, केंद्र शासन वेगळं, राज्य शासन वेगळं आहे का, चेक करा, भारतात आहे. चला नेक्स्ट, लिखित राज्यघटना, येस. पण एकच राज्यघटना म्हटलं तर येईल का, ते नाही, ते एकात्मच येईल.
आलं लक्षात? मी तुम्हाला मगाशीच काय सांगितलं, संघराज्यामध्ये म्हणजे अमेरिकेत राज्याची आणि केंद्राची घटना वेगवेगळी आहे. येतं लक्षात? लिखित राज्यघटना हे अमेरिकेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे संघराज्याचं आहे, पण एकच राज्यघटना हे अमेरिकेचं वैशिष्ट्य आहे का? नाही. म्हणजे संघराज्याचं असेल का ते? नाही. आलं लक्षात? म्हणजे मी जर तुम्हाला असं म्हटलं, वाक्य दिलं किंवा आयोगाने एक वाक्य दिलं, भारतामध्ये एकच राज्यघटना आहे, हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतं. बरोबर हे. क्लॅरिटी? चला बरं, अधिकारांची विभागणी. यस, केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची. क्लॅरिटी? बघा, एक गोष्ट समजून घ्या, अमेरिकेमध्ये समवर्ती सूची नाही बरं का. इवन दो अमेरिकेमध्ये राज्यसूची पण नाही आहे. मग काय आहे? फक्त केंद्रसूची आहे. मग उरलेले सगळे अधिकार राज्यांकडे. म्हणजे अमेरिकेमध्ये बघा, असा शब्दप्रयोग कधी ऐकलाय? शेषाधिकार, रेसिड्युअरी पॉवर्स. म्हणजे काय? वाटणी करून शिल्लक राहिलेले. कुणामध्ये वाटणी? केंद्र आणि राज्यामध्ये. आलं लक्षात? म्हणजे आपल्याकडे काही अधिकार केंद्रसूचीत टाकलेत, काही राज्यसूचीत टाकलेत, काही समवर्ती सूचीमध्ये टाकलेत. बरोबर आहे? पण मला सांगा, आता 1947ला IT ॲक्ट असेल का रे? IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे याचा नव्याने जन्म झाला, पण हा कुठल्याच सूचीत टाकलेला नाही आहे. बरोबर आहे? मग याच्यावर कायदा कोण करणार? तर आपल्याकडे तो अधिकार केंद्राकडे ठेवला आहे. येत लक्षात? म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला की भारतामध्ये शेष अधिकार कोणाकडे आहेत? केंद्राकडे. केंद्रात कोणाकडे? संसदेकडे. डन. बट तुम्हाला विचारलं की अमेरिकेमध्ये म्हणजेच नथिंग बट संघराज्यामध्ये शेष अधिकार कोणाकडे असतात? राज्याकडे असतात. कारण अमेरिकेत कोणाकडे? राज्याकडे. कारण अमेरिकेत फक्त केंद्रसूची आहे आणि उरलेले सगळेच अधिकार कोणाकडे? राज्याकडे. आलं लक्षात? ऑस्ट्रेलियामध्ये तिन्ही सूची आहेत, पण शेषाधिकार राज्यांकडे आहेत. ठीक आहे? आपल्याकडे तिन्ही सूची आहेत, पण शेषाधिकार कोणाकडे आहेत? केंद्राकडे. कॅनडामध्ये शेषाधिकार केंद्राकडे आहेत आणि आपण कॅनडाचंच अनुकरण केलं आहे. क्लॅरिटी? चला डन. अधिकारांची विभागणी. इथे मला एक वाक्य काय सांगाले तुम्ही? मगाशी मी तुम्हाला शिकवलं काय? अधिकारांची विभागणी. की आपल्याकडे बाबा फक्त कायदेविषयक अधिकार आणि कार्यकारी अधिकार यांचीच विभागणी झाली आहे. न्यायिक अधिकारांची विभागणी झाली आहे का? नाही. अमेरिकेत न्यायिक अधिकारांची सुद्धा विभागणी झाली आहे. मग मी जर असं म्हटलं की आपल्याकडे एकात्मिक न्यायव्यवस्था आहे, म्हणजेच आपल्याकडे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये न्यायिक अधिकारांची विभागणी झाली नाही, हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतं. यस, कारण संघराज्य काय म्हणतंय? अधिकाराची, न्यायिक अधिकाराची सुद्धा विभागणी झाली पाहिजे. संघराज्य म्हणतंय म्हणजे नेमकं काय? अमेरिकेत तसं आहे. आलं लक्षात? आणि जी वैशिष्ट्य अमेरिकेची ती संघराज्याची. डन. चला, घटनेची सर्वोच्चता. यस, आपल्याकडे आज पण घटना सर्वोच्चपरी आहे. अमेरिकेत सुद्धा काय आहे? घटनेची सर्वोच्चता. तसं ब्रिटनमध्ये आहे का? नाही. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटनमध्ये काय आहे? संसद सर्वोच्च. म्हणजे कसं? ब्रिटनमध्ये जर संसदेने एखादा कायदा केला त्याला कुठल्याच न्यायालयात चॅलेंज केलं जाऊ शकत नाही. एक प्रोफेसर डी लोल्मे नावाची व्यक्ती होती ब्रिटनमधली. त्यांनी ब्रिटनच्या पार्लमेंटचं वर्णन काय केलं माहिती आहे का? म्हणजे किती पॉवरफुल आहे सांगायसाठी. कारण ब्रिटनच्या पार्लमेंटने एखादा कायदा केला त्याला कुठल्याच न्यायालयात चॅलेंज करता येत नाही. म्हणजे ब्रिटनच्या कुठल्याच न्यायालयात चॅलेंज करता येत नाही. म्हणजे संसदेचा निर्णय अंतिम. यस. मग त्यांनी सांगताना त्याचं वर्णन कसं केलं आहे की ब्रिटनची पार्लमेंट फक्त स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री करू शकत नाही, नाही तर काही पण करू शकते. जगातली सगळ्यात पॉवरफुल. आणि MPSCने प्रश्न पण विचारला त्याच्यावर बरं का. प्रोफेसर डी लोल्मे यांनी असं म्हटलं होतं. पण आजकाल तर ते पण शक्य झालं आहे. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की ते पण शक्य आहे. ठीक आहे. चला, आणि घटनेची सर्वोच्चता काय आहे की घटनेत बदल करणं खूप अवघड आहे. घटनेची ताठरता पण याच्यात येते. ब्रिटनमध्ये गेला तर घटनेत बदल करायचा आहे तो साध्या बहुमताने होत असतो. तसं अमेरिकेत विशेष बहुमत प्लस 75% राज्यांची परवानगी लागते. डिफिकल्ट आहे खूप. क्लॅरिटी? चला, घटनेची सर्वोच्चता हे कशाचं वैशिष्ट्य आहे? संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. चला,
घटनेची ताठरता ते तर बघितलं की बदल करणं अवघड आहे. बरं, स्वतंत्र न्यायव्यवस्था, यस. तसं ब्रिटनमध्ये न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य आहे का? नाही. अमेरिकेत आहे, इंडियामध्ये पण आहे. म्हणजे काय, कार्यपालिका आणि न्यायपालिका हे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे न्यायदानामध्ये हस्तक्षेप करतात का? हस्तक्षेप करत नाहीत. म्हणून काय आहे, न्यायव्यवस्थेला आपल्या स्वातंत्र्य दिलेलं आहे. द्विग्रही संसद, बघा, जो देश संघराज्य आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी 2 सभागृह असतात. कशामुळे? राज्यांना स्वतःचं अस्तित्व आहे आणि राज्यांना स्वतःचं अस्तित्व असल्यामुळे काय झालं आहे, राज्यसभा असतेच. म्हणजे अमेरिकेत सिनेट आहे, ठीक आहे, नथिंग बट म्हणजे राज्यसभा. चला, आता भारतीय राज्यघटनेमधली एकात्मिक वैशिष्ट्ये, म्हणजे एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक प्रश्न आणि त्याचं उत्तर पण मी सांगतो, हे डोक्यात फिटच करायचं, म्हणजे तुम्हाला डोकं नाही लावायचं आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं भारत संघराज्य आहे का, तर डोळे झाकून सांगायचं भारत संघराज्यच आहे. काय एकात्मिक आहे? नाही. भारत काय आहे? संघराज्यच आहे. हे डोळे झाकून सांगायचं. सुप्रीम कोर्टनं ह्याच्यावर जजमेंट दिलं आहे, भारत संघराज्य आहे, हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आलं लक्षात? भारत संघराज्य आहे. क्लॅरिटी? त्याच्यात कुठेच डाऊट नसावा. नाही सर, आम्ही असं वाचलं आहे कलम 1 मध्ये राज्यांचा संघ, त्याचा काही संबंध आहे का? काहीच नाही. आलं लक्षात? भारत संघराज्य आहे का? यस, तर आहे. बट त्याच्यात संघराज्याची पण वैशिष्ट्ये आढळतात, जे आत्ता बघितले आपण सगळे, आणि एकात्मची पण आढळतात. येतं लक्षात? मग आपण असं म्हणूयात, आपण जुना महेंद्रसिंग धोनी तसा आहे, मुलगा आहे पण केस वाढवलेली आहेत. येतं लक्षात? आणि म्हणून आपल्या ह्याची वैशिष्ट्य बनतं ते. म्हणजे मला सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं की अरे मी येताना एक मुलगी बघितली आणि तिने केस लांब ठेवले होते, तुम्हाला सर सकाळी सकाळी आज येताना पडलेले दिसत आहेत, काय सांगतात? आम्ही रोजच बघतोय ते. आलं लक्षात? पण मी जर म्हणलं अरे मी पोहे खातो तर एक मुलगा आला त्याने मस्तपैकी असं बांधलं होतं, हा थोडंसं ऑड आहे. आलं लक्षात तुमच्या? मग मी ते पुन्हा काय सांगू शकेल, अरे तो मुलगा, मग तुम्ही म्हणाल नाही सर मला पण तो मुलगा दिसला, कुठला मुलगा? मग ओळख काय सांगाल? तो केस बांधतो तो. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे काहीतरी डिफरंट असेल तर. मग भारतीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये बघताना संघराज्याची पण वैशिष्ट्ये त्याच्यात बघायला मिळतात. येतं लक्षात? आणि एकात्माची पण वैशिष्ट्ये बघायला मिळतात. मग आत्तापर्यंत आपण ती घटनेची ताठरता बघितली, अधिकाराची विभागणी बघितली, द्विग्रही सभागृह बघितलं, ही सगळी काय होती? भारतीय संघराज्यामधली संघराज्य वैशिष्ट्य. आता आपण भारतीय संघराज्यामधली एकात्म वैशिष्ट्ये कोणती आहेत हे बघणार आहोत. क्लॅरिटी? चला बघा, पहिलंच वैशिष्ट्य काय सांगितलंय? प्रभावी केंद्र. आत्ता तुमचा मेंदू थोडा मागे न्यायचा आहे. आठवा, मी अमेरिकेचं उदाहरण देत असताना केंद्र स्ट्रॉंग असतं संघराज्यामध्ये की राज्य स्ट्रॉंग असतात? राज्य. संघराज्यात अमेरिकेत कोण स्ट्रॉंग आहे? राज्य स्ट्रॉंग आहेत. पण मी सांगितलं महेंद्रसिंग धोनीसारखं भारत संघराज्य आहे का? होय, पण तरी पण केंद्र स्ट्रॉंग आहे, म्हणून हे वैशिष्ट्य बनलं. आलं लक्षात तुमच्या? संघराज्यात कोण मजबूत असतं? संघराज्यात मजबूत कोण असतं? राज्य. पण भारत संघराज्य आहे का? होय, पण संघराज्य असून पण कोण प्रभावी आहे? केंद्र. म्हणून वैशिष्ट्य बनतं. क्लॅरिटी? चला नेक्स्ट काय? राज्यांना अस्तित्वाची हमी नाही. बघा, अमेरिकेत आहे या राज्याचं विभाजन केलं जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडे कसं महाराष्ट्र तोडून विदर्भ होऊ शकतो, येत लक्षात? किंवा महाराष्ट्र तोडून गुजरात झालं, तसं अमेरिकेत होऊ शकत नाही. मग मी असं म्हणू शकतो, संघराज्यामध्ये राज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची हमी असते. येत लक्षात? पण भारतात आहे का? नाही. म्हणून हे भारताचं कोणतं वैशिष्ट्य झालं? एकात्मिक. आलं लक्षात? चला, एकच राज्यघटना. संघराज्यात कशी असते रे राज्यघटना? वेगवेगळी असते. इथे काय आहे? एकच राज्यघटना आहे. म्हणून एकच राज्यघटना हे काय करतं? संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतं. क्लॅरिटी? चला, राज्यसभेच्या जागांची असमान वाटणी. जर तुम्ही अमेरिकेत गेला की नाही, अमेरिकेत मी संघराज्य म्हणजे काय शिकवणार तुम्हाला? अमेरिका. अमेरिकेत जर गेला 50 राज्य आहेत, त्या प्रत्येक राज्याला, राज्य छोटं असो किंवा मोठं असो, प्रत्येक राज्याला राज्यसभेच्या 2 जागा आहेत. येतं लक्षात? म्हणजे राज्य छोटं असो किंवा मोठं असो काय फरक पडतो? त्याला केंद्रात महत्त्व सारखंच.
म्हणून आपल्याकडे राज्यसभेच्या जागा सारख्या आहेत का रे? म्हणजे राज्यसभेच्या जागांची असमान वाटणी हे काय करतं? संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतं, म्हणजे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. आलं लक्षात? चला, आणीबाणीच्या संबंधित तरतुदी. तुम्हाला जर मी विचारलं भारत संघराज्य आहे की एकात्मिक आहे? आवाज थोडा वाढवा रे, पोरी बोलतायत. ठीक आहे, असं म्हणणं पण गुन्हा आहे माहिती आहे आज. म्हणजे मुलींना तुम्ही काय समजता सर? आम्ही पण बरोबरीनं आहे बाबा, आहे. आता तर अजून पार्लमेंटमध्ये पण चाललं आहे आता. ठीक आहे, कोणतं विधेयक मॅडम? विधेयक सांगा मला. पुन्हा पुरुषांच्या नावाने तुम्ही बोटं मोडता असं म्हणजे तुमचं विधेयक तुम्हाला माहीत पाहिजे का नाही पाहिजे सांगा बरं मला. होय म्हणावं तर पंचायत सर मला विचारतील, बरोबर आहे ना? सांगा. अरे नारी शक्ती वंदन विधेयक 106वी घटनादुरुस्ती झाली 2023. आलं लक्षात? थोडंसं पुढे जाऊन आपण डिटेल्समध्ये शिकणारच आहोत. बट खूप चांगलं पाऊल आहे जे उचललं आहे. कारण तुम्ही आजही बघा, खूप किती 82 स्त्री आहेत फक्त पार्लमेंटमध्ये, म्हणजे 1/3 सुद्धा नाहीत, म्हणजे 10-12% येतात ते. त्याच्यामुळे आत्ता जर तुम्ही बघितलं लोकसभेमध्ये कंपल्सरी 181 महिला येतील. नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे, ज्यांना अनुदान आपल्याला 33% मिळालेलं आहे. हां, तेच न्यूजमध्ये नव्हतं, आपल्या प्रत्यक्षात आपल्या लाईफमध्ये आता ते. ठीक आहे, 106वी घटनादुरुस्ती झाली 2023 आणि 28 तारखेला राष्ट्रपतींनी साईन पण केली त्याच्यावरती. डिटेल्समध्ये आपण पुढे बघूयाच, टॉपिक आला की तो आपण ते पण घेऊयात. पण खरंच खूप मोठं पाऊल आहे ते, कारण गरजेचं होतं स्त्रियांना कंपल्सरीचं ते आरक्षण याच्यामध्ये, कारण कमी जागा आहेत. ठीक आहे, चला, आणीबाणीची तरतूद. मी जर तुम्हाला विचारलं, काय विचारलं तुम्हाला, भारत संघराज्य आहे का? नाही, असं दबक्या पावलांनी नाही सांगायचं. ठीक आहे, हां, असं स्पष्ट सांगा की कंपल्सरी भारत संघराज्य आहेच. आता हे त्रिकालबाधित सत्य आहे का? तर सुप्रीम कोर्टने सांगितलं की बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे तो. म्हणजे उद्या जर कोणी ठरवलं की काढून टाकायचं भारत संघराज्य नाही एकात्मिक असेल तरी नाही करता येणार आहे, कारण बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आलं लक्षात तुमच्या? भारत संघराज्य आहे, पण एक आपल्याकडे एवढं भारी टूल आहे. आज भारत संघराज्य आहे. आता किती वाजलेत? 9:49 झालेत. 10 वाजता राष्ट्रपतींनी असं जाहीर केलं की आत्ता या क्षणापासून भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू होत आहे. राष्ट्रीय आणीबाणी लागू होत आहे. त्या क्षणाला भारत एकात्मिक बनतो. क्लिअर? म्हणजे किती युनिक फीचर आहे. म्हणजे आणीबाणी हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे का एकात्मिकचं? एकात्मिकचं. म्हणजे आणीबाणी म्हणजे दुसरं काही नाही बरं का, हे डोक्यातनं काढा. कुणाला अटक होते, कुणाला अन्याय होतोय, घातक आहे, काहीच नाही. आणीबाणी म्हणजे काय? जो संघराज्य भारत आहे त्याचं एकात्मिक भारत बनतो. म्हणजे काय? काहीच नाही. म्हणजे राज्यातला कोणताही, म्हणजे असं समजा की राज्य काय करतंय, राज्याची आणि केंद्राची आईस्क्रीमची वाटी वेगवेगळी आहे अधिकारांची. मग आणीबाणी म्हणजे काय? नथिंग बट फक्त राज्यावर काही अन्याय बिन्याय नाही, मग फक्त केंद्राला आपलं भारत अडचणीत आहे म्हणून राज्याच्या वाटीमध्ये चमचा टाकून आईस्क्रीम खायचा अधिकार मिळतोय, बस. म्हणजे काय? एखाद्या राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करायची वेळ आलीच तर केंद्र सहजासहजी करू शकतं, बस. दॅट्स ऑल. म्हणजे रिअलमध्ये ही प्रोव्हिजन आहे आणि हाच उद्देश होता. अर्थात भविष्यात पुढे जाऊन त्याचा मिसयूज झाला म्हणून ते बदनाम आहे. म्हणजे मी गमतीने सांगत असतो, प्रेम करणं वाईट आहे का? नाही. पण ते प्रेम करून मस्त घरच्यांना चुना लावून पळून जाणं वाईट आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे त्याच्यामुळे आणीबाणी बदनाम झाली. कारण तुम्ही जर बघितलं, तुम्ही पहिली आणीबाणी दुसरी आणीबाणी बदनाम आहे का? नाही. इव्हन तर तुम्हाला आठवत पण नाही पहिली कधी लागली आणि दुसरी कधी लागली. पण बदनाम कुठली? तिसरी आणीबाणी 75ला जी लागली. आणि त्याच्यामुळे आणीबाणीकडे बघण्याचा नजरियाच बदलला आहे आपला. पण मेन पर्पज काय कराल तुम्हाला आणीबाणीचा? काय पर्पज आहे? की जो संघराज्य भारत आहे, संघराज्य स्वरूप असताना राज्य केंद्र राज्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं का? नाही करू शकत. पण आता देशाच्या हितासाठी करणं गरजेचं आहे म्हणून काय, कशाचं ठेवलं आहे? आणीबाणी. म्हणजे आणीबाणी कशाचं वैशिष्ट्य आहे? एकात्मिकचं. आलं लक्षात? ते भारतात आढळतं. एकेरी नागरिकत्व. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे आपल्याकडे 2 सर्टिफिकेट मिळतात, एक नॅशनॅलिटी आणि दुसरं डोमासिल. म्हणजे काही ठिकाणी एकाच सर्टिफिकेटवर प्रिंट करून देतात, पण नॅशनॅलिटी आणि डोमासिल हे 2 सर्टिफिकेट असतात.
तसं अमेरिकेत जर गेला तर दोन्ही सर्टिफिकेट नॅशनॅलिटी असणार. येतं लक्षात? म्हणजे अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाचा पण काय असतो, नागरिकच असतो आणि USA पण नागरिकच असतो. तसं आपल्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असतो, डोमासाईल असतं. येतं लक्षात? आणि देशाचा नागरिक असतो. ठीक आहे. संघ राज्यामध्ये नागरिकत्व कसं असतं, दुहेरी. पण भारतात कसं आहे, एकेरी. म्हणजे मी जर असं म्हटलं एकेरी नागरिकत्व हे संघ राज्यतत्वाचं उल्लंघन करतं, बरोबर आहे. क्लॅरिटी? चला, एकात्म न्यायव्यवस्था. संघ राज्यामध्ये न्यायव्यवस्था कशी असते रे? हां, दुहेरी. आपण अमेरिकेचं उदाहरण बघितलं की मग अशी. ठीक आहे. तसं भारतामध्ये कशी आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था. चला, अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा किती आहेत? अखिल भारतीय सेवा लेक्चरला आला का अभ्यासाला? बरं, ठीक आहे, चालतंय. हां, अखिल भारतीय सेवा किती आहेत? तीन. कोणत्या कोणत्या? बरोबर, 3 बरोबर उत्तर. IAS, IFS, फॉरेस्ट. फॉरेन नाही बरं का, फॉरेस्ट. हां हां, नाही रे, IPS. ठीक आहे. ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. पण तुम्हाला विचारलं मी, भारतामध्ये मुख्य सर्व्हिस किती प्रकारच्या आहेत? 3. 1 अखिल भारतीय सेवा, 2 केंद्रीय सेवा आणि 3 राज्यसेवा. ठीक आहे. आता फरक काय आहे? राज्यसेवेमधली लोक काम कोणासाठी करणार? राज्यासाठी. केंद्रीय सेवेमधली लोक काम कोणासाठी करणार? केंद्रासाठी. राईट. अखिल भारतीय सेवेमधली लोक काम कोणासाठी करतात? हां, नाही, राज्यासाठी काम करतात. बघा बरं, एक IAS कोणासाठी काम करतो? राज्यासाठी. तो राज्यातला जिल्हा प्रशासनाचा हेड असतो. एक IPS राज्यासाठी, एक IFS राज्यासाठी काम करतो. येतं आहे का लक्षात? पण विचार करा, तो काम कोणासाठी करतोय रे? ऑल इंडिया सर्व्हिसमधले लोक राज्यासाठी. आणि त्यांची निवड कोण करतंय? केंद्र. म्हणजे मला सांगा, राज्याच्या अस्तित्वाला धक्का पोचतोय. म्हणजे तुमच्या घरामध्ये काम करणारी बाई मी निवडणार, म्हणजे तुमच्या घरावरती हल्ला आहे. यस. म्हणजे संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतं. यस. बघा, ज्यावेळेस घटना समितीमध्ये चाललं होतं की हे कुठे ठेवायचं, अखिल भारतीय सेवा ठेवायच्या की नाही ठेवायच्या, तेव्हा तिथे सगळ्यात जास्त बाजू मांडली अखिल भारतीय सेवांची. कोणी मांडली? सरदार वल्लभभाई पटेल. राहू द्या, वेळप्रसंगी राज्यावरती कंट्रोल मिळवायला सोपं जाईल. येतं आहे का लक्षात? मला सांगा, एक IAS मुख्यमंत्र्याचं ऐकल की PMचं ऐकल? PMचं. का? त्याला पदावरून कोण हटवणार आहे? राष्ट्रपती. राज्य काय करू शकतं? ट्रान्सफर. ह्यापेक्षा काहीच करू शकत नाही. मग आणीबाणीची वेळ आली, आणीबाणीची म्हणजे अडचणीची, बरं का, ती आणीबाणी नव्हे, तर ते कोणाचं ऐकतील रे? केंद्राचं. म्हणजे राज्यावर होल्ड मिळवायला सोपं जाईल. आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांना अखिल भारतीय सेवांचं जनक म्हणतो आपण. म्हणजे अखिल भारतीय सेवा, घटनेतलं कलम माहिती आहे तुम्हाला, 312. अखिल भारतीय सेवा हे काय करतं? संघ राज्यतत्वाचं उल्लंघन करतं. म्हणजे एकेरी व एकात्मिक वैशिष्ट्य आहे. एकच कॅग. कॅगचं काम काय रे? सरळ सरळ खर्च जो केला तो तपासणं. विचार करा, खर्च आमचा आणि आमचा शेजारी आमचं ऑडिट करणार. म्हणजे पैसा कोणाचा? राज्याचा स्वतःचा. पण ऑडिट कोण करतंय? कॅग कोणाचा आहे? केंद्राचा. म्हणून एकच कॅग असणं हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन आहे. एकच कॅग असणं हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन आहे. डन. राज्यसूचीतील विषयांवर संसदेचा अधिकार. बघा, काही अपवादाच्या परिस्थितीमध्ये संसद राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करू शकते. अपवादाच्या परिस्थितीमध्ये, जसं की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात, राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये 2 किंवा अधिक राज्यांनी विनंती केल्यास, ठीक आहे, राज्यसभेने ठराव पास केल्यास आणि आंतरराष्ट्रीय तह कराराच्या अंमलबजावणीसाठी. ठीक आहे. म्हणजे हे राज्यावरती म्हणजे अधिकाराचं अतिक्रमणच आहे. म्हणून हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. राज्यपालांची नेमणूक. राज्यपाल कोणाचा प्रमुख आहे?
घटक राज्याचा, पण त्याची नेमणूक कोण करतं आहे? केंद्र. संघराज्य तत्वाचं उल्लंघन आहे. अमेरिकेत राज्यपाल निवडून येतो राज्यामधून. ठीक आहे. चला, एकात्मिक निवडणूक यंत्रणा, राज्याला स्वतःची निवडणूक यंत्रणा पण नाही. काय सांगताय सर? आम्ही ऐकलं राज्य निवडणूक आयोग, पण तो कोणाची घेतो? स्थानिक स्वराज्य संस्थांची घेतो. आणि लक्षात, विधानसभा विधान परिषदेचे घेतो का? नाही. कोण घेतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 324, राईट. चला, राज्य विधेयकावरती नकार अधिकार माहिती आहे तुम्हाला? कलम 200 नुसार, नीट ऐका, कलम 200 नुसार राज्यपाल राज्यातलं एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतो. आणि कलम 201 नुसार राष्ट्रपती ते विधेयक नाकारू पण शकतात. येतं आहे का लक्षात? म्हणजे हे संघराज्य तत्वाचं काय आहे? उल्लंघन आहे. क्लॅरिटी? चला, ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे काय बघितलं आपण? भारतीय संघराज्यात कोणती संघराज्याची वैशिष्ट्ये आढळतात हे पण बघितलं, कोणती एकात्मिकची वैशिष्ट्ये आढळतात हे पण आपण बघितलं. क्लॅरिटी? हे माहितीच पाहिजे तुम्हाला. का? कारण ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, कायम विचारलेत. प्रिलिमला तर बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन काय विचारतात? भारतीय संघराज्य हे पूर्ण संघराज्य मानलं जात नाही. मग याच्या भारतीय संघराज्याचं काही लोकांनी वर्णन केलं. काही लोकांनी, जसं की जे आपले केसी वेअर होते, केसी वेअर, त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का? अर्ध संघराज्य आहे, कॉझी फेडरल. केसी वेअर यांनी काय म्हटलं? अर्ध संघराज्य आहे. बरोबर आहे का रे? होय. कारण बघा, भारत संघराज्य आहे का? आहे. पण संघराज्यापेक्षा एकात्माचीच वैशिष्ट्ये जास्त दिसतात. पण तरी पण संघराज्य आहे का? येस. कारण मेन जे आहेत अधिकाराची विभागणी वगैरे ते काय आहे? म्हणजे संघराज्यामध्ये काय केलेलं असतं? केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी केलेली असते. क्लॅरिटी? जे पॉल ॲपलबाय होते त्यांनी असं म्हटलं की अतिसंघराज्य आहे. का? तर ते त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य भरपूर मजबूत केलेले आहे. पण ते त्यांचं मत आहे वैयक्तिक. पण आपल्याला काय करायचं इथे? आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे कोणी काय वक्तव्य केलं. पॉल ॲपलबाय यांनी काय म्हटलं? अतिसंघराज्य. ठीक आहे. एक्स्ट्रा फेडरल किंवा त्याला कमालीचं संघराज्य असा पण आयोगाने शब्दप्रयोग वापरला आहे. ठीक आहे. केसी वेअर यांनी काय म्हटलं आहे? अर्धसंघराज्यीय, कॉझी फेडरल. मोरिस जॉन्स यांनी म्हटले बार्गेनिंग फेडरलिझम, म्हणजे वाटाघाटीचं संघराज्य. म्हणजे काय? राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये वाटाघाटी झालीत. ठीक आहे. अशा प्रकारचे वक्तव्य आहेत. जसं की आणखी कोणी केलं आहे? ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटले कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकारी संघराज्य. का? त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय संघराज्य राज्यांच्या साह्याशिवाय चालू शकत नाही. म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलं आहे? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. अजून बरेच सारे वक्तव्य आहेत, ते तुम्हाला मी नोट्समध्ये देऊन टाकेल, कारण ते पाठच करायचे तुम्हाला, बाकी त्याला काही पर्याय नाही आहे. चला,